मिसळवाडी गावकऱ्यांकडनं अतिशय कष्टाचा पैसा आहे रविभाऊ हा. निश्चितच हा पैसा आपल्याला उद्या कुठेतरी दिल्ली दरबारी बसवणार आहे याची आम्ही या ठिकाणी मी ग्वाही देतो. या प्रत्येक माणसाची चळवळ तुमच्याविषयी निश्चित आहे. या ठिकाणी मी या व्यक्तीला या ठिकाणी आमंत्रित केलं आहे. त्या संबंधित 2 लाईन या ठिकाणी म्हणू शकतो. जिंदगी में चुनौती भर हर किसी के हिस्से में नहीं आती, क्योंकि किस्मत भी किस्मत वालों को आजमाती है. अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व या ठिकाणी चुनौतीभरी व्यक्तिमत्व आहे. आणि तुमच्या आमच्या प्रश्नांना वाचा फोडणारं व्यक्तिमत्व सन्माननीय रविकांत कौतुककर, तुम आगे बढ़ो. सन्माननीय रविकांत कौतुककर, तुम आगे बढ़ो. या ठिकाणी आपले विचार व्यक्त करण्यासाठी मी भाऊंना विनंती करतो. आज भाऊंना एक अजूनही सांगतो. आमच्या जळगाव हुबेनं आता 5 दिवसापूर्वी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. एक बोर्डच लावला की जे प्रस्तावित राजकारणी आहे त्यांना आमच्या गावामध्ये बंदी आम्ही केलेली आहे. आणि अशाच प्रकारची बंदी प्रत्येक गावाला त्या ठिकाणी केल्याशिवाय या प्रस्तावितांची डोके ठिकाणावर येणार नाही. हेही या ठिकाणी मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो. म्हणून या ठिकाणी सोनेवाडीचं सुद्धा या ठिकाणी शब्द सोडणार या ठिकाणी कौतुक करतो. आणि निश्चित गावामध्ये आमचं देवगावचा बोर्ड बघितल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी सोनेवाडीमध्ये सुद्धा तसा बोर्ड स्थापन केला. आणि त्या ठिकाणी जे बोर्ड लावणारे होते त्यांनी पोलिसांनी विरोध केला होता. बघा किती मुजोरी या भ्रष्टाचाराची झालेली आहे की तुमच्या आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी सुद्धा हे बंदी घालत आहे. परंतु मित्रांनो, तुम्हाला आम्हाला भेऊन चालणार नाही. आपल्याला रविकांत भाऊच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी चालवावं लागणार आहे. त्याच वेळेस त्यांची डोके ठिकाणावर आल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद उद्धव सर. आज सगळ्यांची भाषणं ऐकून आता अजून मला काही यांनी सगळ्यांनी शिल्लक ठेवलेलं नाही. सगळ्यांनी जोरदार बॅटिंग केली आणि माझ्यावर काही रन काढायची वेळच आली नाही अशी परिस्थिती आहे. आणि प्रत्येक जण जे इथं बोलत होता ना, इतकं उत्स्फूर्त आणि आतल्या मनातल्या आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करत होते. तुम्ही जशा भावना व्यक्त करत होते, जसे सत्कार माझा तुम्ही केला, माझ्यासोबत व्यासपीठावरच्या सगळ्या लोकांचा केला, तसं तसं माझं काळीज झळझळ करत होत. म्हणजे आनंद तर कुणाला पण होणार आहे, परंतु तुमचा एक एक शब्द माझी भविष्यातली जबाबदारी वाढवणारा आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. या परिवर्तन एल्गार मेळावा आणि गावच्या वतीने आयोजित केलेला सत्कार सोहळा, या कार्यक्रमाला भरपूर मान्यवर आजूबाजूच्या परिसरात उपस्थित आहेत. मी एक विनंती करतो, जे मागे बसलेले आहेत ते थोडं पुढे या. सरकार पुढे पुढे चला. मागचे महिला मंडळ तुम्ही मागे नका पाहू, खूप लांब गर्दी आहे. चला मागचे उठा, समोर समोर या. आणि ओट्यावरचे बसेल खाली बसा. बरोबर पहिले ओट्यात चोपडे घेऊन बसू बसू सगळे आपण. तुम्ही बी चढ उठा, इकडे पुढे या. चढ उठा. जरा जरा लागला मागा मागे सरकार. ते मदत बसू नका. हे महिला मंडळ थोडे थोडे मागे मागे सरकून घ्या. जागीच थोडं सरकार. चला इकडचे उठा. अरे नागपूरला कर्मचाऱ्यांचा मोर्चा झाला, जुने पेन्शनचा 3 लाख लोक होते आणि आपण आपल्या प्रश्नासाठी कोपरे धरतो. आता काय डोकं फोडून घ्यायची पाळी आहे. तिथून उठा, इकडे बघा. चला. अरे हे चाललं तुम्हाला एक करायसाठी चालू आहे ना. तुमची काही चुकली कारण जागाच नाही बसायला म्हणा. सगळं पॅकच झालंय. तुमचं बी बरोबर आहे, फक्त स्टेजच्या मागे नका बसू एवढे लोक. पुढे या. या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते आमचे मार्गदर्शक आणि चळवळीतले अग्रणी नेते, जानकी देवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि कायम सामान्यांच्या प्रश्नावर ज्यांची विद्रोही भूमिका असते
असे शेणपतराव मामा घुबे, ज्यांनी सोयाबीन विकायला खामगावच्या बाजार समितीमध्ये गेले आणि भाव कमी मिळाला, राहवला नाही, आतला आवाज बाहेर आला आणि वैतागून सगळं सोयाबीन त्यांनी रस्त्यावर टाकलं आणि हातात कोयता आणि पिस्तूल घेऊन या व्यवस्थेला जाब विचारला. अख्ख्या महाराष्ट्रात त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. बरोबर, ते रविभाऊ महानकर. त्यांना म्हटलं भाषण करा, ते म्हणे बाकी मला पेटवायचं सांगा म्हणे काही बी. हा, ते म्हणे सगळं झाल्यावर मी खाली आल्यावर बोलतो या पोराची, युवा मुलांसोबत बोलतो म्हणते. आता आमची काही ओळख नव्हती यांचं. आता मला काय दिवसभरात नंतर सांगतो मी आता आमचा किस्सा, पहिले नावं सांगतो. आमचं बिलय दोस्तीचा किस्सा आला घ्या. असे रविभाऊ महानकर, त्याचबरोबर या गावचे सुपुत्र आणि मुंबईच्या पत्रकारितेत ज्यांनी एक आपलं स्थान तयार केलं, असे ब्रेकिंग महाराष्ट्राचे संपादक, या चळवळीला ज्यांचं कायम बळ असतं, पाठबळ असतं, असे सन्माननीय पुरुषोत्तम सांगळे साहेब. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ सहकारी मान्य भगवानरावजी मोरे, विनायकजी सरनाईक, नितीनजी राजपूत, संतोषजी शेळके, भारतजी वाघमारे, रामभाऊ आंबोरे, नवलसिंगजी मोरे, अरुणजी पनाळकन, शेख इरफान, चेतनजी कनकर, भागवतजी घुबे, अरुणजी नेमाने, सिद्धूभाऊ इंगळे, गजाननजी घुबे, दत्ताभाऊ जोगाले, आमचे मित्र बाजार समितीचे संचालक कृष्णाभाऊ सपकाळ, इस्रूलचे सरपंच मान्य सतीशभाऊ बुधेकर, आणि ज्यांनी अतिशय खुमारदार आणि वास्तववादी भाषण केलं इंदुरीकर महाराजांसारखं, असे राजू पाटील बुधेकर. त्याचबरोबर या ठिकाणी बरीच मंडळी उपस्थित आहेत. आमचे मार्गदर्शक प्रकाश आबा पाटील, शेतकरी संघटनेचे नेते. त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ सहकारी आणि जीवलग मित्र विलास पाटील मुजमुले, बाजार पंचायत समितीचे माजी उपसभापती, आमचे मित्र भानदास पाटील घुबे, शेणभट पाटील सुरशे, भिकनरावजी भुतेकर, दीपक पाटील घुबे, राहुलजी मिसाळ, पत्रकार ऋषिकेश भोपळे, अरुणजी नेमाने, भिकन भाऊ. त्याचबरोबर माझे सहकारी देवगाव घुबेचे गजूभाऊ घुबे, विठ्ठलरावजी. त्याचबरोबर गणेशजी शिंदे, पंजाबरावजी घुबे, आणि या ठिकाणी तेलाऱ्याहून आलेले गजाननजी कुटे, सचिन कुटे, अशोकजी गाडेकर, रमेश कुटे, जाफराबाद तालुक्यातून आलेले अमोलभाऊ कारंडजे, नामदेवजी गायकवाड, या ठिकाणी सोनेवाडीहून आलेले सुधाकरजी तायडे, गणेशजी सिरसाट, गजाननजी पंडित, बबनजी काळे, ज्ञानेश्वर पंडित, समाधान जाधव, पंढरी सुसर, जीवन पवार, आदित्यजी जाधव. दरेगावहून आले बंगाळे गुरुजी, अमोलजी बंगाळे, अच्युतराव गाडे, आत्मारामजी मास्तर, बाळूभाऊ कनकर, अमोलजी तुपकर, मदनजी बंगाळे, समाधान गाडे, गजानन काळे, प्रताप काळे, समाधान कनकर, गजानन बंगाळे आणि सर्व मंडळी. आमचे मित्र अभयसेठ जैन, संतोषजी काळे, प्रल्हादजी मस्के, अनिलजी मस्के, हे सुद्धा या ठिकाणी आहेत. गावचे सरपंच सन्मान्य बाळू पाटील, आमचे मित्र उपसरपंच हनुमानजी मिसाळ, ग्रामपंचायतचे सदस्य आणि कायम जिथं आंदोलन असेल तिथं स्वतःची गाडी घेऊन अगदी तन मन धनानं धडपडीनं जीवाला जीव देणारे सुनीलभाऊ मिसाळ, किशोरजी सुरळकर, गजाननजी सुरळकर, तंटामुक्तीचे अध्यक्ष पवनजी मिसाळ, गोपालजी भगत, गणेशजी मिसाळ, शंकर मिसाळ, शंकर भगत, सतीश मिसाळ, विठ्ठलजी मिसाळ, जीवन मिसाळ, पवनजी सांगळे, शुभम मिसाळ, अमोलभाऊ भगत, ओम मिसाळ, गोपालभाऊ भगत आणि सर्वच या ठिकाणी उपस्थित रविभाऊ महानकरांसोबत आलेले नानाभाऊ देशमुख, सुभाषजी नागोलकर, गोपालजी राऊत, ही सर्वच या ठिकाणी उपस्थित असलेली मंडळी. आता नावं भरपूर आहेत, पण आता एवढं घेत बसलो तर अजून मला वाटतं खूप वेळ लागेल आणि त्यात वेळही भरपूर जाईल. उपस्थित असलेले सर्वच सन्माननीय या ठिकाणी मंडळी, कोणाचं नाव हुकलं चुकलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, कारण उशीरही झालेला आहे. त्यामुळं मी आता सगळ्यांची क्षमा मागतो आणि या ठिकाणी माझ्याबरोबर चळवळीत साथ देणारे
या आंदोलनाला प्रत्यक्ष सहकार्य करणारे सर्वच उपस्थित मंडळी आणि अतिशय प्रेमानं अतिशय जिव्हाळ्यानं या गावकऱ्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी केला. आमचे संतोष शेळके तिथं, तर सगळ्यांचंच मी या ठिकाणी स्वागत करतो. आमचे नवलसिंग भाऊ आहेत, सरदार भाऊ आहेत, भरपूर मंडळी या ठिकाणी आलेली आहे. आता सगळ्यांची काही नाव मला घेता येईल. प्रभू भाऊ आहेत, आमचे जगरे साहेब आहेत, आमचे गोटू आहेत. आता सगळीच परिवारातली मंडळी, त्यामुळे जास्त काही मी नावं घेणार नाही. मिसळवाडीमध्ये खूप दिवसाचा कार्यक्रम घ्यायचा अशी गावकऱ्यांची इच्छा होती. मी एकदा, मला वाटतं मोर्चाच्या प्रचाराच्या निमित्तानं एकदा इथं आपण दुपारच्या वेळेला बसलो होतो. याच वर्षी ना का मागच्या वर्षी, 2 वर्षापूर्वी आलतो ना. हा, असं मी इथं आलो होतो एकदा बैठकीला. आणि या गावची सगळी तरुण पोरं माझ्या संपर्कात असतात. सगळ्यांनी इच्छा होती की मिसळवाडीत एकदा या. मला या गावाचं कौतुक याच्यासाठी वाटतं की ज्यावेळी हे सोयाबीन कापसाचं आंदोलन, नुकसान भरपाईचं, पीक विम्याचं, येलो मोजॅकचं आंदोलन आपण उभं केलं, त्यावेळी आंदोलनाचं केंद्र आपलं सोमठाणा गाव राहिलं चिखली तालुक्यामध्ये. तर जिथं कुठं आंदोलन पुकारलं असेल, सोशल मीडियावर माहीत झालं, तर पहिली गाडी जर कोणत्या गावातून प्रत्येक आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचली असेल तर ती मिसळवाडीची पोहोचली. साधी बैठक असली तरी मिसळवाडीची मंडळी आहे. सगळी ही मंडळी ताकदीनं त्या ठिकाणी उपस्थित राहून आमचा उत्साह, यांना पाहिलं की मिसळवाडीच्या मंडळीतला जोश, यांचा उत्साह, यांची लढण्याची धमक आणि खऱ्याला साथ देण्याची ताकद जेव्हा मी पाहिली, तेव्हा मला लढायला बळ मिळाला. दातीचं मिसळवाडीचं लोक अर्थात हे सगळ्यांमुळेच मिळालं. पण मिसळवाडीच्या मंडळीनं कायमच मला सांगितलं की तुम्ही फक्त सांगा कुठे यायचं, आम्ही स्वतःच्या खर्चाने प्रत्येक ठिकाणी येतो. न सांगता फक्त मॅसेज जरी पोहोचला इकडून तिकडून तरीही मंडळी त्या ठिकाणी उपस्थित झाली. भरोशाची मंडळी आली. देऊळगाव उभे, आता गावांची नावं तर खूप आहेत, परंतु सगळ्याच गावचे आले. परंतु मिसळवाडीचं म्हणजे माझी ओळखही नव्हती तेव्हापासून ही मंडळी आंदोलनात. 1 to 1 माझा अनेकांशी परिचय नसताना एक वेगळं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना काय असतं तुम्हाला सांगतो. आम्ही फाटके लोक आहे. तुम्ही आम्हाला साथ देणं, आमच्या पाठीवर हात टाकणं आणि आम्हाला लढायला बळ देणं, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट चळवळीतल्या कार्यकर्त्यासाठी असते. आज तुम्ही 2 JCB लावून ज्या पद्धतीला फुलांचा वर्षाव माझ्यावर आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांवर केला, मला अपेक्षित नव्हतं असं कराल तुम्ही. पण तुम्ही एवढा मोठा सत्कार गावामध्ये माझा आणि माझ्या सहकाऱ्यांचा केला. मी एकच सांगतो, यातली एकही पाकळी मी भविष्यात वाया जाऊ देणार नाही, हा तुम्हाला सांगतो. एका चुकीच्या माणसाचा सत्कार केला की भावना तुमच्या मनामध्ये मरेपर्यंत मी येऊ देणार नाही, एवढंच सांगू शकतो. बाकी मी पोकळ गोष्टी काय करत नाही. आमचे अमोल देवकर सुद्धा या ठिकाणी धामणगाव धाडून आले. ते धाडच्या पुढे धामणगाव रील स्टार आहे, रील स्टार. ते आमच्यावर रील केल्यावर त्याचा शोध लागला डायरेक्ट आम्हाला. तर अशी गावगाड्यातली सगळी शेतकऱ्यांची तरणी बाण पोरं या चळवळीमध्ये अग्रेसर आहे. आणि आजची सभा, सत्कार सोहळा आणि परिवर्तनाच्या दिशेनं जो काही एल्गार तुम्ही गावकऱ्यांनी आज पुकारलेला आहे, आज एका नव्या लढाईचं रणशिंग खऱ्या अर्थानं आपल्याला या गावातनं फुंकायचं आहे. आणि ते तुम्ही तुमच्या भाषणांमधून फुंकलेलं आहे. लढाईला खऱ्या अर्थानं जंग की सुरुवात. आतापर्यंत आपण मॅचेस खेळलो, सेमीफायनल खेळलो, पण फायनलची सुरुवात मिसळवाडीतून सुरू झाली, लक्षात ठेवा. शेळगाव आठवडची इच्छा होती तिथे सभा घ्यायची, सगळ्याच गावातले. मी आता भांडण भाऊला कालच सांगितलं की म्हटलं माझ्या ऑफिसला 300 गावातल्या तारखा मीटिंगला आहेत, आमच्या गावात तारीख द्या, आमच्या गावात तारीख. लोक नाराज होतात आम्ही तारखा देत नाही. तर आता माणूस एकच आहे ना,
जाणार कुठे कुठे. मी त्यांना म्हटलं मी सगळ्यांच्या गावात तारखा देतो, फक्त मला जरा वेळ द्या. कारण भानगड काय, एकटा माणूस सगळ्या ठिकाणी उडून पुरू शकत नाही. आज खऱ्या अर्थाने 2 लढायांचं रणशिंग आपल्याला फुंकायचं आहे. शेतकरी आंदोलन जे आपण चालवतोय सोयाबीन कापसाचं, याचा सुद्धा रणशिंग आपल्याला नव्या लढाईचं फुंकायचं आहे आणि राजकीय नव्या लढाईचं सुद्धा रणशिंग आपल्याला फुंकायचं आहे. भावांनो, या वर्षी आपण आंदोलन केलं, सोयाबीन कापसाला भाव मागितला, नुकसान भरपाई मागितली, येलो मोजॅक मागितलं, बोंडअळीचं अनुदान मागितलं, शेतीला कंपाऊंड मागितलं, अनुदानाचे होड काढायला सांगितलं, कर्जमाफी मागितली, मुक्ती मागितली, माफी नाही कर्जमुक्ती, बचत गटांच्या महिलांचं कर्ज माफ करा म्हटलं, तरुणांना रोजगार द्या म्हटलं, सोयाबीनला 9,000, कापसाला 12,500 रुपये भाव खासगी बाजारामध्ये स्थिर करा म्हटलं, आयात निर्यातीच्या धोरणात बदल करा म्हटलं. गेली ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 3 महिने झाले आपण रस्त्यावर आहे. हे सरकार हलायला तयार आहे. आज मुख्यमंत्री चिखली देऊन गेले, काही घोषणा केली का? काही केलं? काही केलं नाही. त्यांचे आमदार आमच्यावर टीका करून गेले. आणि टीका काय केली? जे म्हणले कधी ग्रामपंचायत निवडणूक लढले नाही ते आता लोकसभेचे स्वप्न पाहायला लागले, अशी टीका केली ना. ऐकलं असेल ना तुम्ही, होते का तिकडे असतो? तुम्ही पत्रकार म्हणून होते. माहिती सांगा, मुख्यमंत्र्याला थोबड तरी पाहिजे इच्छा होती हो. इमानदारीने सांगा, इमानदारी. अहो, टीव्हीवर आला तर माणूस टीव्ही बंद करतोय, काय सांगतो. सभेतले लोक उठून गेले. आता ते कसे हाणून मारून आणले असतील, तुम्हाला अनुदान भेटणार आहे, काही सांगून आणतेच लोक. हे आता पुढे तुम्हाला माहित नाही कसे गाडीला पैसे, आणि आपले बी लोक कसे, सोय आहे का सगळी, असं लागेल तसं लागेल. आता जे मुख्यमंत्री म्हणल्यावर सगळी सोय, तरी लोक गेले नाही. हा मेकरचे लोक होते म्हणतो. आता ते कसं आहे भाऊ, जे लाभार्थी गँगचे लोक आहेत ते जाते, जे खरं आहे ते खरं आहे, ज्याचे काही गुतेले पण माहिती ते बी आतून कटाळले, ते मला खाजगी देऊन भेटते, अंधारात देऊन म्हणते उघडपणे येत नाही, या दणका द्या. इमानदारीने तुम्हाला मी सांग. आता आपण कशी उघडायचं, ते आतून येतात म्हणतात आमची जी लागली ती मदत घ्या आतून, पण यायला दणका द्या, आम्ही कावलो. त्यानं सांगितलं की म्हणे आता आम्हाला एक मॅटर लिहून द्या म्हणे, आम्ही ते निवेदन द्यायला तयार केलं होतं तिथं. त्यानं निवेदन लिहून घेतलं आमच्याजवळ, म्हणे मी देतो म्हणे. मला आता मी सांगितलं म्हणे आता केलं तर मी 25 वर्षापासून याचा कार्यकर्ता आहे. काही खरं नाही होत. बरं आता त्याची बी काही चूक नाही. त्या डायरेक्ट आमदार इकडे भेटू राहिले म्हणजे तुमची गरजच नाही काही. या बबनराव वर या. वा वा, लांबून आले. या ते वाकी उतरून कोण आले, वाकी खुर्द. या बबनराव जे की आपले फार ज्येष्ठ नेते आहेत. या 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 जरा मागे सरकार, तुम्ही थोडं या बोलतो जरा पाहुण्या. लोक चालूच चालून पुढे मागे सरकार पट्टीवर घ्यायला नाही. हो, एका पट्टीवर बसल्याशिवाय खेळत बसत नाही आपला. बरोबर आहे का चूक आहे? हा कार्यक्रमच एका पट्टीवर बसवायचा आहे. हे तुमच्या डोक्यातलं काम नाही. जात धर्म पक्ष माईच्या इंग्रजाची रचलेला सोपी काऊन होती तुम्हाला माहिती आहे का? ती ओळखू येत होते, गोरे होते, गोरे होते. ही अवलाद ओळखू येत नाही. हे आपल्या शेजारी बसला असलं समजत नाही आपलं हे द्यायचंय, त्याच्यामुळं गोरे जरा लय बरोबर समजतंय, हे आपलं नाही. खरं आहे सांगा. म्हणून ही लढाई जरा कठीण आहे, पण जिंकू आपण, काही चिंता करू नका. आता माझ्यावर टीका केली आज म्हणे एका आमदार साहेबांना.
ते म्हणलं म्हणे ग्रामपंचायतची ताब्यात घ्या, मग तुम्ही निवडणूक लढाल, मग तुम्ही मंत्रालय ताब्यात घ्या. ते हप्त्याभरापासून बोल राहिले. एक हप्त्यापासून चालू आहे द्यायचं मायावरती का की रविकांत तुपकरनं ग्रामपंचायत ताब्यात घ्या मग मंत्रालय ताब्यात घ्या. अरे मी त्याला सांगितलं बुलढाणा तालुक्यातल्या लय मोठ्या ग्रामपंचायती माझ्या ताब्यात आहे सध्या. अजून ग्रामपंचायत माझ्या ताब्यात आहे, दत्तपूर माझ्या ताब्यात आहे, परडा माझ्या ताब्यात आहे, कोथळी माझ्या ताब्यात होती. शेकडो ग्रामपंचायत सदस्य मग पंचायत समिती सदस्य मा होता. बरोबर आहे ती बुलढाण्यामध्ये. हा मी तिकडचंच बोलतो, तुमच्याकडचं नाही. तुमच्याकडचं तर आपली यादी नाही मोठी, मग तुम्ही होते भावकीच ना आपली. एकाच घरात आहे आम्ही, फक्त दरवाजा एक तिकडून एक इकडून आहे, पण आता दरवाजे मोडले आम्ही. हा आपलं बेक स्वर्गीय शरद जोशी म्हणजे शरद जोशी विषय संपला. शरद जोशी साहेब आमचे आदर्श आहेत आणि त्यांच्याच विद्यापीठात आपण घडलो म्हणून आमच्यासारखे पोरं बोलायला लागले. हो नाही आमच्या सारखे जर स्वर्गीय शरद जोशी साहेब नसते तर मायच्या मध्ये तर आम्ही पुढे मागे पुढे हिंडत राहिलो असतो पायच्या हातात. बरोबर आहे की नाही? खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या डोळ्या शेतकऱ्याला पुढाऱ्याच्या नजरेत नजर टाकायची ताकद आणि अन्यायाच्या विरोधामध्ये जाब विचारण्याची हिंमत शेतकऱ्यामध्ये जर कोणी निर्माण केली असेल तर ती स्वर्गीय शरद जोशी साहेबांनी केली. आणि तोच विचाराचा वारसा, तोच संस्काराचा वारसा पुढे नेण्याचं काम आम्ही अत्यंत ताकदीनं सगळे करणी बाण शेतकऱ्याची पोरं या ठिकाणी करतो. हुकलं चुकलं तर आमचं काम झालं तुम्ही आहेच, तो अधिकार तुम्हाला आम्ही दिलेला आहे. आमचं चुकलं हुकलं काम करताना बरं काम करणाऱ्या माणसाची चूक होत असती ना. आता एकदा काय झालं, एका ड्रायव्हरला पुरस्कार द्या की या ड्रायव्हरनं 20 वर्षात एकदा बी ऍक्सिडेंट केला नाही. एसटीचा ड्रायव्हर आपला एक ड्रायव्हर, मग त्याला पुरस्कार मिळाला, एक बी ऍक्सिडेंट नाही. आणि दुसरा म्हणला राव मी बी इतकी प्रामाणिकपणे गाडी चालवली, मग ऐकून एकदाच ऍक्सिडेंट झाला पण मला नाही भेटला म्हणजे याला भेटला. मग त्याला पत्रकाराने विचारलं की मग तुला पुरस्कार मिळाला चांगल्या ड्रायव्हिंगचा की तू अजून एक बी ऍक्सिडेंट होईल नाही. अरे ते म्हणे मी ड्रायव्हर आहे म्हणे, गाडी चालवेल म्हणे. तो ड्रायव्हर होता पण त्याला गाडी हाणेलच नव्हती, ऍक्सिडेंट व्हायचं कामच नाही. आता मायच्यान हे सगळे पुढारी हे गाडी चालवत नाही पण पुरस्कार द्यायलाय. और आम्ही इतकी मरमर तुमची गाडी आणतो तर तुम्ही बी आम्हाला विचारत नाही. मायच्या सांगा 20 वर्ष झाले तुमच्या वावरातले वाहन आणून राहिलो मी. राखण्याला मजुरी दे सांग का नाही? हा वाहनाला आम्ही आणायचे, तुमच्या वावरातले पाखरं आम्ही आणायचे, वाहनाला आम्ही आणायचे, ते रोही आम्ही आणायचे. आणि मजुरी कोण आणतात घरी बसलेल्या पारावरती आहे. वाहनाला आणलं बंद करून सुरू ठेवू हो. आता हे आले गांगलगावून आले आमचे प्रल्हाद हे काय म्हणते माळे बी आणायचे. अहो माहिती हे रोई एवढे निपट झाले राजकारणातले. म्हणजे तुमच्या सोयाबीनला भाव देत नाही, तुमच्या कापसाला भाव देत नाही, तुम्हाला नुकसान भरपाई नाही, तुम्हाला पीक विमा नाही, चिखली लिहून भाषण सुरू आहे. निब्बरच झाले ते निब्बर झाले ते. आता हे वावरातले रोई पहिले भीत होते 10 वर्षापूर्वी, आता माणूस जवळ गेला तर भीत नाही. तिथे काय तसे राजकारणातले रोई निब्बर झाले, माहिती शकोती भीत नाही. पण यायला धनकर माहिती कसा द्यावा लागतो या हिशोबाने द्यावा. हे रवी मानकर खामगाव मार्केट एका हातात कोणता एका हातात पिस्तूल आणि कोण जवळ येतो द्यायच्या. तुम्हाला कानात म्हणे मला भाषण जमत नाही म्हणे, मला ठोकाठोकी सांगा म्हणे. त्याला म्हणलं तुमचं काम आहे इकडं, तुमचं काम पडेल काही 1-2 ठिकाणी पडेल ना आम्हाला. हा आता हे सभा झाल्यावर तुम्हाला भेटतील ते सेलिब्रिटी झाले ते. याने मला फोन केला एक दिवस, म्हणे रविकांत भाऊ म्हणे तुम्ही आंदोलन केलं सोयाबीन कापसाचं, मग ते सोयाबीन कापसाचा भाव काऊन निवाड राहिला. मी म्हणलं रवी भाऊ तुमच्या सारखे मग दिवसभरात लय फोन येतात असे. मी का वाणिज्य मंत्री गाव भाऊ म्हणलं, मी का कृषी मंत्री गाव. अहो मी तुमच्या सारखाच फाटका आहे, सोयाबीन कापसाचा भाव देणं माझ्या हातात आहे का? मी करू तुम्हाला विचारता का? आणि जे सत्तेत आहे त्याला विचारलं पाहिजे की सोयाबीनचा भाव कधी वाढणार, कापसाचा भाव कधी वाढणार. बरोबर आहे का चूक आहे? ज्याला आपण शिक्के आणले त्याला विचारलं पाहिजे सोयाबीन कापसाचा भाव कधी वाढणार. ते चोट्टे ठरणार भाषा डोकते तिकडं, त्याला कोणी विचारत नाही. आणि मी तुमच्यासाठी जलात जातोय, लाठा काटा खातोय, मारामाऱ्या करतोय, मुंबईला जातोय, नागपूरला जातोय, जलात जातोय. तू मला विचारता काय झाला सोयाबीन कापसाचं मग कुठलं झालं ते करतो दादा. काय राव
तुम्ही या लढाईत सहभागी झालं पाहिजे. मी तुमच्यासारखा फाटका आहे. रवी भाऊ, तुमचा बाप काय आमदार आहे, खासदार आहे? माझ्या सांगा तुम्ही कोयता हातात घेतला म्हणून आता माहित झालं सर्व लोकांना. बरोबर आहे की नाही? तसं मग व्हायलंय. मग विनावर रवी आहे, तुमचं विनावर रवी आहे. हा, हे मानकर मी तुटकर आहे. रवी शिवाय कर शिवाय मेळ लागत नाही. तर काहीतरी केल्याशिवाय मी यांना म्हटलं की तुम्ही कोयता हातात घेतला, आता तुम्ही पिस्तूल दाखवलं म्हणून सोयाबीनला भाव नाही भेटला, पण तुमच्या या भूमिकेमुळे गावगाड्यातल्या शेतकऱ्यांच्या पोरांना लढण्याची ऊर्जा मिळाली, एक प्रेरणा है. कुछ तो भी है हमारे साथ में, कोई तो भी है हमारे साथ. ये कोण विचारतंय मला सांगा बरं तुम्ही. सोयाबीनचा विषय तरी घेत होतं का कोणी इतक्या वर्षात? कापसाचा विषय घेत होतं कोणी? अहो हे आपण दाखवून चालू केला या 10-20 वर्षात, म्हणून हा किमान स्वर्गीय शरद जोशी साहेबांनी कापसाचा विषय त्या काळात बरेच दीर्घकाळ घेतला. पण सोयाबीनचा विषय अलीकडच्या काळात आलेला विषय हा. सोयाबीन नव्हतं तेव्हा का होतं? 95 म्हणजे लगेच 2000 नंतर म्हणा तुम्ही खरं सोयाबीन. बरोबर आहे. सोयाबीन याच्या तोंडाला आपण घातलं म्हणजे बोलायला लावलंय. आज महाराष्ट्रामध्ये 1,46,00,000 हेक्टरवर शेती पीक आहे. जबाबदारी नाही का? त्यातलं 55,00,000 हेक्टरवर सोयाबीन आहे. 55 की 45,00,000 हेक्टरवर, 45,00,000 हेक्टरवर आणि 43-42,00,000 हेक्टरवर कापूस आहे. म्हणजे असलेल्या क्षेत्रापैकी जवळपास 96-97,00,000 हेक्टर हे सोयाबीन कापसाचं आहे. आणि त्याच्यावर एक शब्द बोलत नाही. कोण कोण बोलतंय? बरं आमची काय चूक आहे? आता काही लोक काय म्हणते रविकांत तुपकरनं आंदोलन करून थांबवलं. अरे तर 8 दिवस तर थांबायचा दम तर घेऊ द्या मला. सुरूच आहे मी मग जाऊ द्या. पण हे सैन्य थकताय, सैन्य या चारा पाणी करणे, या म्हशी दूध काढणे, या वावरातले काम करणे. पैकी लोकांना काय वाटतं म्हणजे आम्ही रोजच आंदोलन करत राहिलं पाहिजे. हा, आम्हाला काय वाटलं म्हटलं बा आता आपलं 2-3 महिने झाले चालू आहे. मग हे राजकीय लोक आमच्यावर टीका करायचे सत्ताधारी आपल्या जिल्ह्यातले. रविकांत तुपकरनं सेटलमेंट केली, रविकांत तुपकरनं मॅनेजमेंट केली. मग ठीक आहे, मग मी थांबतो, तुम्ही करा. आम्ही वाट पाहिली याची 8-10 दिवस. याने काय केलं? इमानदारी सांगा काही केलं? मग काय चूक आहे? सोयाबीन कापसाला मी भाव मागितला आणि नुकसान भरपाई मागितली, ही माझी चूक आहे का? आणि माहिती सांगा मी जर घरी झोपलो मी तुम्हाला अर्पणात बंद नाही का? हा, काही मला काही हे का काही चुकवून नाही बोलला असं काही आहे का? आम्ही आयुष्यात मत मागितली रजा कोणाला अजून. आणि आता मी तुम्हाला सांगतो मामा मला काही मूड नव्हता. हे सर या तयार केले लोकांना. मी असं थबकलो की याला घालत नव्हता वय पुढे. माझ्या डोक्यात नव्हतंय. मला पिंड लढण्याचं आंदोलनाचं आहे. तुम्ही माझ्या डोक्यात घातलं सगळ्या लोकांनी तुला खरं लागतं. मी या वाकी खुर्दला गेलो त्या दिवशी. आपले मुंडे नावाचे शेतकरी आत्महत्या केली ना, बरोबर ना? त्यांच्या घरी भेटायला गेलो. मला काय नाव त्याचं? श्रीराम मुंडेंच्या घरी लोक जमले होते ना. आणि एक शेतकरी म्हणले मी भाजपचा आहे, पण माझ्यात म्हणले मी जुना आहे म्हणले भाजपचा. पण मग आमची तुम्हाला लगे असा हात जोडून म्हणले पाया पडून विनंती आहे, तुम्ही लोकसभेत निवडणूक लढा. म्हणलं पाहुणे तुमच्या करता नाही आमच्या करता लढा. तुम्ही जर नसले तर आमचं शेतकऱ्याचं कोणीच वाले नाही, पाया पडतो तर तुम्ही ते करा. मला सांगा असं म्हणल्यावर काय भावना तयार होईल माणसाच्या मनामध्ये? माझं संपूर्ण आयुष्य हे तुमच्यासाठी समर्पित आहे. माझी बायको इथं बसलेली आहे, माझी 2 लेकरं इथं आलेले. तिला एकदा तरी विचारा लग्न झाल्यापासून तुम्ही फिरायला नेलं का? हे म्हणते झाल्यावर जाऊ म्हणते आपण. झाल्यावर तर आपल्याला झऱ्याची ट्रिप काढायला लागेल, उलट जबाबदारी वाढेल. मग लेकरं इथे आहेत तुम्ही दोन्ही. माहिती मी अजून लेकरांनी कुठे नेले? आज सभेला कोण आणले ते घरात कोंडल्यावर झालेलं वर्षापासून. बायको या घेऊन जाय सभेला इमामून येते. त्याला मोकळा श्वास भेटला पाहिजे. त्याला लक्ष द्यायला कोण नाही ना आमच्याकडे. आम्ही फुल टाइम तुमच्याच बिझी आहे ना. मग प्रेम तुमच्यावर आहे, तुमचं प्रेम तिसऱ्यावर आहे. आपण आता काय करावं सांगावं. मी पर्पज करू थकलो तुम्हाला शेतकऱ्याच्या पोर आहे काय सांगावं. आता तुम्ही ताळ्यावर आले, आता आले ताळ्यावर तुम्ही. उशिरा का होय ना हे आले ठिकाणावर. आता
या समजायला लागलं की आपलं कोण नाही आता, आणि खरंच तुमच्याबद्दल कोणी बोलत नाही. नागपूरला अधिवेशन झालं, इमानदारीने सांगा कोण बोललो तुमच्या प्रश्नावर? एक 2-3 मोजके आमदार सोडले, बच्चू कडू, शिंगणे साहेब, अमोल मिटकरी आणि नाथाभाऊ खडसे, 4 जणांनी भाषण पाहिलं का? अजून 1-2 कोणी बोलला असेल मोजकं, पण बाकी तो कोणीच बोललं नाही सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर. का बोललो कोणी? कोणीच नाही ना. आता तुम्ही मी त्याला विचारलं नाही, काऊन नाही बोलले म्हणून. आता इथून गावात आली की हा आता इथून गावात आली. आता आले. आता शेतकरी जागृत व्हायला लागला. आता मला खऱ्या महाराष्ट्रातून फोन येते, अहो मी लातूरून बोलतो, मग सोयाबीनचं काय करावं? मी म्हणलं तू झोप गोधडीत. नागपूरच्या आंदोलनात आलता का? म्हण नाही. म्हणलं बुलढाण्याच्या नाही, मुंबईच्या म्हणे नाही. म्हणे नाही. मग मी म्हणलं तुम्ही घर राहता राजावरून मेळ कसा लागेल आपला मत सांगा. सगळे लोक एका ठिकाणी आल्याशिवाय आपला मेळ लागत नाही. सोयाबीन कापसाचा भाव कुठे ठरतो? कुठे ठरतो? दिल्लीत ठरतो. मग दिल्लीत यायला तुम्ही निवडून द्यायला माझ्या एकदा तरी पाहिलं बोलताना तुम्ही यायला, हा पण त्या यायला तरी पाहिलं का? भाऊ डोळ्यानं का मग अहो रेल्वेचा थांबा सरपंचाच्या पत्रावर बी होतोय. तुम्ही बी गेले सतीशराव आणि म्हणलं रेल्वे थांबा द्या, एका मिनिटात दिली तर का पैसे लागते का? हा रेल्वे थांबा दिला काय राव. हा हा फोनवर थांबा होतोय ना. रेल्वे थांबा म्हणजे काय एसटी वर पुढच्या गावात थांबवा. एवढं काम केलं म्हणजे 15 वर्षात. अरे काय धंदा आहे राजा हो. तुम्ही त्या थांबा द्या. आता काल आम्ही सिंदखेडला होतो तिकडे, मग ते आम्ही आता सकाळी राजवाड्यावर दर्शन घेतलं. कोणीतरी मला म्हणले, एक अधिकारी होते, ते म्हणले बघ खासदार साहेबाला वाटी लावून आलो. कसं लावलं तर म्हणे बरोबर लावलं म्हणे. काय धंदा आहे. येऊन दोन मार ठीक आहे, येऊन दोन मार ठीक आहे. अरे मी लय बारका माणूस आहे, मी लय फाटका आहे. मा बाप आमदार नव्हता, माय खासदार नव्हती ना, मग कोणी घरात काहीच नाही. ग्रामपंचायत सदस्य बी नाही आमच्या घरात हो. मी इतका सामान्य घरातला पोरगा आहे. माय रोज वावरात जाते, मा बाप रोज वावरात जातो. मी इतका फाटक्या घरातला पोरगा आहे. पण या पुढाऱ्याच्या डोळ्यात संतो मी. यार वाटतं हे लोकांना हुशार करतंय, हे लोकांना शायना करतंय. लोक जा विचारतात ना, बरं आपल्या हक्कासाठी भांडणं गुन्हा आहे का? काय कमी केलं मला सांगा आंदोलनामध्ये? आपण काय कमी केलं? मी विदर्भ मराठवाड्याचा दौरा केला, सोयाबीन कापूस पट्टा पूर्ण पिंजून काढला, लोकांना जागृती केली, लोकांना सांगितलं पक्षाचे झेंडे बाजूला ठेवा, शेतकरी म्हणून एका ठिकाणी या. दौरा केल्यावर गेलगा रथयात्रा बुलढाणा जिल्ह्यामध्ये काढली. 50,000 शेतकऱ्यांचा मोर्चा बुलढाण्याचा आपण काढला. 8 दिवसाचा सरकारला मुदत दिली, निर्णय घ्यायला. सरकारनं निर्णय घेतला नाही आणि 20 तारखेला मोर्चा झाला. 25 तारखेला मला अटक झाली. 100 पोलीस माझ्या घरी आलो. मी नेमकं कटिंग दाढी करून आलो, मला आंघोळ करून जेवण करून मला दौऱ्यावर निघायचं होतं. 100 पोलीस मला अटक करायला. मी का धावच्या टोळीत काम करतो का? कारुंडवल्याच्या टोळीत आहे. तुम्ही बघितलं असेल ते लाईव्ह. जेवण करून मग काही त्या बाबाच माल आहे का? त्या लाईव्ह सुरू असताना मला महिलांचे फोन आले, अनेक पुरुषांचे फोन आले. सोमठाणा गावातून आमच्या भारत भाऊच्या मिसेसचा फोन आला, परसखेड मधून फोन आला की तुमच्या जीवाला काय झालं तर आम्ही लेकरा बाळा सगळं विहिरीत उड्या मारू. आणि एवढ्या मला ते पोलिसांचा बंदोबस्त, ते कोर्टाच्या आवारात आणि सगळे रस्ते मोकळे केले. काय झालं मला वाटलं काय आपण का काही दहशतवादी आहे का नक्षलवादी आहे. कोर्टाच्या आवारात गेलं, 100 पोलीस मला माझ्या भोवती. आणि काय काय वकिलाचं ते कोर्टात चालला त्यांचा वाद. याला 15 दिवस जेलमध्ये ठेवा, याच्यामुळे महाराष्ट्र बिघडतोय, याच्यामुळे महाराष्ट्र अस्थिर होतोय, अशी मांडणी पोलिसांनी केली. इकडून आपल्या मॅडमनं मांडणी केली, आमची बायको वकील आहे. यायला मी ताकदीनं मांडलं, यायला मी ताकदीनं मांडलं. जज हुशार होते, त्यांनी जमानत दिली. जमानत दिल्या दिल्या मी घोषणा केली की मी सोमठाणा गावात उपोषण करणार.
आता इथल्या महिलांनी मला फोन केला की आम्ही लेकरा बाळा सगळी विहिरीत उडी मारू म्हणून मी तिथं गेलो उपोषण करायला. अन्नत्याग केला 5-6 दिवस आणि आपण 29ला मंत्रालय ताब्यात घ्यायला निघणार होतो. अन्नत्याग करत गेलो. माझ्या किडनीवर परिणाम झाला, किटोन्स वाढले. तुमच्यासारख्या सगळ्या लोकांनी मला समजावून सांगितलं त्याला ते जाऊ द्या, पण तू महत्वाचा आहे. आंदोलन पुढे उभा करता येईल. हजारो शेतकरी घेऊन 2,500 शेतकरी घेऊन मुंबईला गेलो. तुमच्या गावची मंडळी होती, स्वतःच्या खर्चाने शेतकरी तिथे आले. सरकारनं चर्चेला बोलवलं, सरकार बरोबर चर्चा झाली, आपल्या मागण्या ठेवल्या. आम्ही 25 लोक शिष्टमंडळामध्ये होतो. बरोबर तुमच्यापैकी असतील शिष्टमंडळात बरीच मंडळी. आम्ही म्हटलं केंद्राबरोबर आमची बैठक लावा. सरकारला 8-15 दिवसाची मुदत दिली. केंद्राबरोबर त्यांनी बैठक लावली. सगळं पियुष गोयल वाणिज्य मंत्र्यांनी डोकं फोडून सगळं समजावून सांगितलं. त्याही शिष्टमंडळात आम्ही 10-12 लोक होतो. सगळे डोकं फोडून समजून सांगितलं. ते म्हणले मैं अमित भाई से जाके बात करता हूं. अमित शाह वो सब उनके हाथ में, तेल कितना लाना कितना भेजना, यूसी पेन लाना भेजना उनके हाथ में, मेरे हाथ में नहीं. मतलब उधर जाओ. काय बोलले तुम्हाला ते सांगा. शेतकरी महत्वाचा आहे का त्यांना ग्राहक महत्वाचा आहे? वो बोलता मैं अभी. तर तिथे चर्चा झाली. पण तुम्हाला एक सांगतो, ते म्हणले मैं बात करके पॉझिटिव्ह करता हूं. मी मागण्या काय ठेवल्या? 100 लाख मेट्रिक टन सोयाबीन तयार होणार आहे देशामध्ये. किती? 100 लाख मेट्रिक टन सोयाबीन. जेव्हा आपण क्रश करतो, क्रश करणे म्हणजे त्या घाण्यात टाकतो मशीन त्या याच्यामध्ये मिलमध्ये, तेव्हा ते जेव्हा क्रश होतं तर त्याच्यातून 18% तेल निघतं, 82% पेंड निघते. त्याला आपण ढेप म्हणतो. त्याला सोयाबीन म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला DOC म्हणतात. या DOCचा वापर हा पोल्ट्रीचं खाद्य आणि फिशरी म्हणजे माशीचं खाद्य म्हणून त्याचा वापर केला जातो. आणि तेल बाजूला 18% गेल्यावर 82% DOC तयार होते. आपल्या देशाची पोल्ट्रीची आणि फिशरीची गरज आहे 65 लाख मेट्रिक टन. उरलेली DOC तुम्ही निर्यात करा, कारण आपल्या DOCला मागणी आहे. हे मी त्यांना समजावून सांगितलं. 2 वर्षापूर्वी भाव का वाढले होते सोयाबीनचे माहिती आहे का तुम्हाला? DOC 23 लाख मेट्रिक टन निर्यात केली होती म्हणून वाढले होते. हे DOC निर्यात करत नाही, मागच्या वर्षीपासून आयात करतात. ते मी त्यांना समजावून सांगितलं. आणि तेलाचं आयात शुल्क जे तुम्ही 0 केलं ते 30% करा, हे त्यांना समजावून सांगितलं. सोयाबीन आयात करू नका, निर्यात करा, कापूस निर्यात करा. यातल्या 3 मागण्या ती म्हणले आम्ही करतो. बाकीच्या कापसाच्या बाबतीत आम्हाला काही लगेच सांगता येणार नाही आणि हम तुमको जल्दी रिझल्ट देते. तिकडे गेलं उलट केलं तिकडे गेलं. मग आम्ही पुन्हा नागपूरला जाऊन हल्लाबोल आंदोलन केलं. किती पोलीस? एका माणसाला 4-4 पोलीस आम्हाला. बरोबर आहे? एवढे पोलीस त्या नागपूरमध्ये सगळे लोक म्हणे कोणत्याच आंदोलनात एवढे पोलीस नाही. 3 लाख कर्मचाऱ्यांचा मोर्चा झाला 2 दिवसापूर्वी, पोलीस नव्हते एवढे. आणि आम्ही काय असून 2,000-1,500 प्रचंड पोलीस 3-4 हजार असतील आम्हाला धरायला. तिथं मी धरला, आम्हाला आत टाकून दिलं. आम्ही त्याच्यानंतर थोडी माझी तब्येत खराब झाली. मला जरा का बोनचा त्रास आहे, मी दवाखान्यात होतो. 8-15 दिवसाचा गॅप केला फक्त. पुन्हा एकदा नव्या दमानं हे आंदोलन उभं करावं लागलं. आंदोलन केल्याशिवाय आपण काही दुसरं करू शकतो का? मला सांगा तुम्ही. मला काय करू शकतो आपण? लोक म्हणते तुम्ही सोयाबीनचा भाव काऊन नाही दिला. मग आता जादूची कांडी आहे का? मी का साऊथचा हिरो आहे का? पुष्पा आहे का मी? एका फायटीत 10,000 मारायला. मनोज जरांगे पाटलाच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनात जसं करोडो लोक येतात, तसं करोडो लोक जेव्हा एकत्र येतील ना, तेव्हा मायची शपथ सोयाबीनचा भाव घरी आणते. काय म्हणलंय तुमच्या याच्यावर? रविकांत तुपकर काही पिक्चर मधला हिरो आहे का? तुमची सगळ्यांची साथ मिळाली तर हे होणार आहे, लक्षात ठेवा. तुमची साथ नाही मिळाली तर हे होणार नाही. लढाई सुरूच ठेवा लागणार आपल्याला. यांना जिथं जिथं कोंडीत पकडता येईल तिथं तिथं कोंडीत पकडावं लागणार. आता आमच्या जळगाव घोबेच्या पोरांनी नेत्यांना गावबंदी केली. पुढे पूर भागवत वगैरे आपलं आहे की नाही, गावबंदी केली. तिकडे सोलेवाडीच्या आमच्या मंडळीने गावबंदी केली आपल्या सगळ्या. तिथं बाकी पक्षाच्या आपल्या लोकांना नाही ही गावबंदी बंद करा, करू नका गावबंदी. आमच्या पक्षाचे नेते म्हणतात करू नका. अरे शेतकरी म्हणून एका ठिकाणी आला, पक्ष पार्टी बाजून ठेवा. आणि मायच्या सांगतो या नेत्याने एवढंच ओळख केले,
की याला हिंदू मुसलमान म्हणलं की हे लगेच मतदान करतात आपल्याला, बरोबर आहे की नाही? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या वर्षीची निवडणूक ही सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर झाली पाहिजे हे संघ माना. ज्याने ज्याने तुम्हाला सोयाबीनचा भाव पाडला, ज्याने ज्याने तुमच्या कापसाचा भाव पाडला, ज्याने ज्याने तुम्हाला आत्महत्याच्या खाईत लोटलं, आता आंदोलन केलं की अटक करतात का नाही आपल्याला? मग आता कोणती लढाई शिल्लक आहे आपल्याजवळ? आता बटन दाबायची लढाई आता अशी योगायोगाने जवळ ये रे. मायच्या सांगतो त्या लढाईत जेलमध्ये जायचं काम नाही, पोलीस आता मार खायचं काम नाही, तलवार घ्यायचं काम नाही, भाऊ कोयता घ्यायचं काम नाही, पिस्तूल घ्यायचं काम नाही. सकाळी उठायचं, आंघोळ करायची, देवपूजा करायची, दर्शन घ्यायचं आणि गप्पन बटन हाणायचं, घरून गोधडी झोपून राहायचं. कार्यक्रमच बसतोय बरोबर. काही नाही हो, तुम्हाला मी सांगतो, आपला शेतकऱ्याचा असा समुद्राने लाट तयार झाली पाहिजे की त्या लाटत सगळे वाहून गेले पाहिजे. निगेटिव्ह गोष्टी डोक्यातून काढून टाक. 10% करण, 20% करण, आपणच इतक्या संख्येत राहायचं की ते विशेष नाही झाला पाहिजे. मला काय म्हणलं, तुम्ही पॉझिटिव्ह राहा जरा, हा तुम्ही निगेटिव्ह राहू नका. हाय त्या परिस्थितीला पुढे न्यावं लागेल. आता तुम्ही म्हणलं ईव्हीएम बंद करा, करतात का ते? हाय त्याच्यात दणका द्या ना. 10, 20, 25, 50% फेरफार समजा करत असतील, आपल्याला माहित नाही करतात का नाही. लोकसभेला 30% करतील, अरे आपण 70% चालला द्या ना. त्याला हेच उत्तर आहे, दुसरं काय उत्तर आहे? मतदानावर बहिष्कार त्याला उत्तर नाही. ते म्हणते बरं घातलाय बहिष्कार, तुम्ही आम्हाला करणार नव्हते मतदान, बरोबर आहे की नाही? तसं नाही, आपल्याला ताकदीनं आणि कठीण काय म्हणून सांगा बरं तुम्ही. आता ते एका आमदारानं माझ्यावर टीका केली, रविकांत तुपकरनं ग्रामपंचायत ताब्यात घ्या, अंमल मंत्रालय ताब्यात घ्या. आता ग्रामपंचायतीचा या निवडणुकीचा काही संबंध आहे का? हा ती मध्ये ग्रामपंचायत, अरे माझ्या ताब्यात लय मोठ्या ग्रामपंचायती आहे. 2007 ला मी सावळा सुंदरगड ग्रामपंचायत ताब्यात गेले. मी त्यात काय विषय ग्रामपंचायतचा? अरे मी पंचायत समिती लोक निवडून आले, आमदार केले मी लोक. मी म्हणलं राजा, दादा, भाऊ, तुमच्यासारखं ग्रामपंचायत बी माझ्या ताब्यात, नगरसेवक बी माझ्याकडं, शिवस्मारक समितीचा बी अध्यक्ष मीच, जयंती उत्सव समितीचा बी अध्यक्ष मीच, बाबासाहेब जयंतीचा बी अध्यक्ष मीच, नाही तर महापोरगा, नाही तर मी, महापोरगा, नाही तर मी. अरे हा धंदा रविकांत तुपकर करत नाही, मी कार्यकर्त्याला मोठा करणारा माणूस त्यांना सांगितलं. आणि मला सांगा, 1989 साली सुखदेव नंदाजी काळे खासदार झाले होते बुलढाणा जिल्ह्याचे, त्या कोणती निवडणूक लढवली आधी? मी बोललो त्या स्थिती म्हणजे बंद करा बाप लेखांचे चाळे, निवडून आला सुखदेव नंदाजी काळे. खरं आहे की खोटं आहे? हा ते सिंदखेड राजाचे आपले, अहो ते वासनी साहेबांना पाडलं होतं, त्याच्या अंगात कपडे बी नव्हते बरोबर, चपला बी लोकांना घेऊन गेल्या, लोकांना वर्गणी केली. आणि सुखदेव नंदाजी काळेंना खासदार केलं की नाही? माहिती इमानदारी सांगा, केलं की नाही केलं? मग हे होऊ शकते की नाही होऊ शकत? आपले लोक काय म्हणते, मग ते पक्षात पाहणे एखाद्या, आता घर घुसता बळजबरी कोणाचं? मी घर घुसल्या नाही, माझा जन्म तुमच्या मोठी व्हायला. लक्षात घे, निगेटिव्ह गोष्टी डोक्यातून काढा. काय होऊ शकते? सुदाम काका देशमुख कम्युनिस्ट पक्षाचे नेते, अमरावतीतून लोकांनी 1-1 रुपये करून लोक वर्गणीतून त्यांना निवडून आणलं खासदार म्हणून. 25 वर्ष बच्चू कडू अमरावतीतून लोकसभा लढले, फक्त 14,000 हरले होते लोकांच्या वर्गणीतून. मला वाटतं 2004 ची निवडणूक असेल. आता थोडंच आहे. माझा सहकारी तो वरुण मोर्शीचा देवेंद्र भुयार, तो माझ्याकडे माझ्या तालमीत तयार झाला, लोकांनी वर्गणी करून त्याला आमदार केलं वरुण मोर्शी म्हणून. असं थोडंच आहे काही? विद्यमान कृषी मंडळाला पाडून तो आमदार झाला, मग काय चूक आहे त्याच्यामध्ये? आम्ही त्याला वेळ दिला, प्रचंड त्या ठिकाणी मेहनत घेतली. त्या ठिकाणी जाऊन जीवाभावाचं लढणारं सैन्य असलं आणि सकारात्मक सैन्य असलं, माझी शपथ कार्यक्रम ओके होतो. आपल्या लोकांच काय, हे कसं आहे, मोठा पक्ष पाहिजे का मरता का? आता मग कसं आहे बाबा, हे जरा असं असतं आज झाला असतं, म्हणजे रिकाम्या ठिकाणी टिप्सच्या हाराच्या बाजू. निगेटिव्ह गोष्टीचा विचार करू नका. शेतकरी म्हणून एका ठिकाणी या, शेतमजूर म्हणून एका ठिकाणी या. आपल्याला शेतकरी आणि शेतमजूर असं नातं काय वाचनाचं करायचं. मजुरासाठी सुद्धा महामंडळाची मागणी आपण केली आहे, ती सरकारनं मान्य केली, त्याच्यावर प्रोसेस सुरू आहे, आपल्या आंदोलनाचा भाग आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे,
की माझ्यावर टीका हे लोक करणारच आहेत आणि मला आनंद होतोय त्याचा, माझ्यावर आनंद होतोय. अहो इतके वर्ष आमदार खासदार राहिले लोक जर आपल्यावर बोलून राहिले म्हणल्यावर काय आनंद त्यांच्या गंमत आहे का ती. माझ्या दोन सांगा यायला झोपती मी दिसतोय बरं आता शपथ रम. आता तुमच्या गावात कार्यक्रम झाला, उद्यापासून यायच्या चक्रा तुमच्याकडे सुरू होतील. शेटचे फोटो आला 1 लाख रुपयाचा. हा तिघाचा कार्यक्रम लंबा झाला. नाही नाही मी तुम्हाला सांगतो हे साऱ्या गावात हिंडतील आता इकडं. आता मग भाषण हे लाईव्ह सुरू आहे का? लाईव्ह सुरू आहे का? मायच्या हे लाईव्ह ऐकत असतील घरी बसून. मायच्या सांगतो मी तुम्हाला हे सरे लाईव्ह ऐकत असतील की हा काय बोलतो मी सालवाडी, कृती किती आहे, लोक किती आहे, हा हे दाखव द्यायला हे लोक जल सागर दाखवा जरा. हे बघा हे घरी बसून ऐकते आणि फोन लावून माहिती घेतील काही त्याचे लोक ऐकून. किती लोक होते स्टेजवर, कोण कोण होतं. मग समजा तुम्ही आमच्या पक्षाचे, मग तुमच्या नेत्याला फोन करतील, त्या दाबान जरा, या दाबान जरा. अरे दाबतात कोण होणार, तुम्हाला दाबणारे जर लोक आता कोणा दाबतील. अहो याची सरपंच संघटना माया संघ पुरी माया संघ म्हणजे ते माया संघनी रविकांत तुपकर हे फक्त निमित्त आहे की येणारी लोकसभेची निवडणूक शेतकरी विरुद्ध भ्रष्टाचारी पुढारी अशी निवडणूक आहे. लक्षात, सोयाबीन कापसाला भाव मागणारा शेतकरी आणि सोयाबीन कापसाला भाव न देणारा पुढारी अशी निवडणूक आहे. मी निमित्त मात्र आहे. हा तर सांगायचं तात्पर्य असं की राजवाडा विरुद्ध गावगाडा, प्रस्थापित विरुद्ध विस्थापित. आणि काही कठीण नाही. म्हाडा लोकसभा मतदारसंघात 2014 साली मी होतो, 6 महिने होतो मी तिथं. सदाभाऊ खोत उभे होते. फक्त 12,000 हरले त्या लोकसभेला. सगळी तयारी मी करत होतो त्यांची, गावागावात फिरत होतो सगळं. काही नव्हतं इथं, तरी माणसं आहेत आपल्याजवळ, तिथं माणसं बी नव्हते. लोकांना विजयसिंह मोहिते पाटलाच्या विरोधात कौल दिला होता त्यांना, उपमुख्यमंत्री काय होऊ शकतंय राजकारणात. अरविंद केजरीवाल कोणती निवडणूक लढले होते आधी, गपकन तिना मुख्यमंत्री झाले ते. 2 राज्यात सत्ता आणली. लोकांना ठरवतं, लोक काही बी करते, फक्त ठरवणं गरजेचं आहे. याला काय वाटतं लोक आमचे बांधलेले, लोक आमच्या खिशात आहेत अशी भावना यायची. मायच्या आता उद्यापासून तुम्हाला पुढे राहायचे फोन चालू होतील, जे नाकारवायचे लोक आहेत त्याला फोन चालू होतील. काय चाललं, चहा घ्यायला ना होतो घरी तुमच्या. याला वाटतं ध्यान काढलं आपलं द्यायचं. अरे ध्याननी तुम्ही सभेत होते म्हणून कोण आहे तुम्हाला. आणि इतके दिवस बरं ध्यान आला आमच्या लोक आहेत तुम्हाला. माहिती आता निवडणूक आल्या की ही अवलाद एवढी खराब आहे. ही आता एक पुढारी ही कोणाला बी रामराम घालते, ओळखीचा असो नसो रामराम. माणसाला रामराम, बायाला रामराम, संडासला बसत माणसाला बी रामराम करते. तुम्ही जर समजा रस्त्याच्या सुरपण बसले संडासले आज पुढाची गाडी आली, तुम्ही जर म्हणलं थांब आणि मग ते डब्बा आणून दे, धुवून ते बायचे ते करते. त्याच्या गरज येईल द्यायची. एकदा त्याची सटकली की तुम्हाला म्हणजे कुठं जाय तू. हा रविकांत तुपकर सिजनेबल राजकारणी नाहीये. मी का हंगामी राजकारण नाही करत. माझा पिंड चळवळीचा आहे, माझा पिंड लढण्याचा आहे, माझा पिंड भांडण्याचा आहे. आणि म्हणून हे सगळं काम तुमच्या आशीर्वादानं मी करतोय. काही लोक रविकांत तुपकरला आमदार खासदार होणे म्हणून करते. आणि नुसतंच आमदार खासदार व्हायचं असतं मी कोणत्या पक्षात गेलो असं मला कोण नाही करा अजून. मी इमानदारी सांग. अमोल मेटकरी माझा दोस्त आहे, गोपीचंद पडळकर माझा मित्र आहे. हे झाले की आमदार झाले की दोघं, मग तर मग आम्ही मिळवू शकतो की नाही. पण मग तसं ना मग ते काय बांधून बोललं कधी नाही काय. हा त्याच्यामुळं माझं स्वप्न असं आहे, माझं स्वप्न असं आहे की माझं आयुष्य सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर जर खर्च होत असेल तर सोयाबीन कापसाचं धोरण आयात निर्यातीचं ज्या सभागृहात ठरतं त्या सभागृहामध्ये आपल्या बाजूने बोलणारे 2-3 माणसं गेले पाहिजे अशी माझी प्रामाणिक भावना. हा तर सांगायचं तात्पर्य असं, आता आपण म्हणतो ब्राझील आणि अमेरिकेत जे सोयाबीन लावलं जातं ना त्याला जीएम सोयाबीन म्हणतात, जेनेटिकली मॉडिफाईड. जसं एकरी काय एव्हरेज तुम्हाला माहिती आहे का, 34 क्विंटल 44 क्विंटल एका एकरात. काय पैसे होतात तिथे लोकांजवळ. आम्ही म्हणलं ते जीएम सोयाबीन लावायला परवानगी द्या इकडं, ही अवलाद देत नाही. हे जीएम सोयाबीनला देत नाही. जीएम सोयाबीनचं तेल आपल्या देशात आपल्याला खाऊ घालते ते आरामखोर, पण सोयाबीन लावायला परवानगी देत नाही.
मग जीएम सोयाबीनला परवानगी द्या हे म्हणणं चूक आहे का? मग दिल्लीच्या त्या लोकसभेच्या सभागृहात कोण बोललं पाहिजे त्याच्यावर? खासदारांनी बोललं पाहिजे ना. ते बोलत नाही हो, तुम्ही काय बोलू पाठवायचं आपल्याला? ते बोलत नाही ना. जेव्हा काय करावं तुम्हाला ते काऊन बोलत नाही तुम्ही त्याला विचारा. तुम्ही हा विचारायला भेटत नाही. पण आपलं कसं आहे, सावडा मोठी लग्नाला या भाऊ आमच्या गावात माहिती या त्या राखला जर हात लागला या लोकांचा तर त्याचा आत्मा बी वर जात नाही वर. काय सांगू तुम्हाला, खालीच घुटमळांना याचे हात भ्रष्टाचारांना भरबटलेले आहे ना. त्या राखाला पवित्र हात लागले पाहिजे. हा यायला सरळ शेण खाऊन आले तिथं श्रद्धांजली वाहू राहिले. आपण हा नाही इतकी मुलं होते इतक्या मुली होत्या त्या श्रद्धांजली माहिती. तुम्ही थोडीशी टाईट राहा. पुढारी आले की परवानगी उठू नका. पहिले कसं होतं, कोणतरी पुढारी गावात आला की सगळे गावातले लोक जमा व्हायचे, रिस्पेक्ट करायचे. आता रिस्पेक्ट राहिला का? अहो हे पुढारी गेला पाहिजे असे ढुकून करते त्याच्याकडे. काय सांगा तुम्हाला, याचा अर्थ त्यांच्या प्रतीचा रिस्पेक्ट संपलेला आहे, त्यांच्या प्रतीचा भावना संपलेल्या आहे. या पुढाऱ्यांवर विश्वास राहिला नाही लोकांचा. राहिला अहो सगळ्याला कावले तुम्ही हो. आता हो बाबा ते तर जाऊ द्या. ते तर पुढे सांगू द्या हिशोब द्यायचा. आता मला सांगा तुम्ही कावले नाही का पुढे राहिले? का जिरून घ्यायची बाकी आपली अजून 2,000 आली सोयाबीनची मग ठिकाणावर. 1 क्विंटल सोयाबीनचा उत्पादन खर्च या वर्षीचा आहे 7,000-7,500 रुपये. 7,200 एका क्विंटलचा. भाव किती आहे? 45 रुपये. एका एकराचा खर्च किती आहे? 36,000. किती आहे? आणि एकरी ऍव्हरेज किती आहे? किती आहे? 4-5 सरासरी. एक अंदाज झाला असं 7-8 ते ना का सांगू. पुऱ्या गावाचा ऍव्हरेज काढा. 4चा पकडा. 4 16 वर्ष 18 लावले 36 आणले 18. 5चा पकडा. 4 पंचे 20 वर 40 22 लावले 36 आणले 22.5. कसं जर सलमल सांगावर तुम्ही. मग काय म्हणणं, एकदा असं उद्या एकदा ठेवूनच टाका. जाऊ द्या आता हे सगळं पक्ष पार्टी राजकारण एकदा बाजू ठेवून आणि एकदा सोयाबीन कापसाच्या मुद्द्यावर दणका देऊ. तुम्हाला काही पैसे लागते का त्याला? हा तुम्हाला काही कोणी वेगळं म्हणतं का? त्या सगळ्याला हो म्हणा, हवेत ठेवा द्यायला दणका द्या. पेट्या फुटल्यावर त्या डोके कावले पाहिजे. 100-100 200 कोटी रुपये खर्च करणार आहेत ते आपल्या झाल्या वर्गाने. पण लक्षात ठेवा, आज तुम्ही जो 1 लाख रुपयाचा चेक मला दिला हा माझ्यासाठी धक्का आहे. नवे माझी जबाबदारी वाढवणार आहे. आणि लक्षात ठेवा 100% तुम्ही जे आज या ठिकाणी केलं ना, ती सुरुवात तुम्ही जी केली. मी परवा खामगावला गेलो बूथ रचनेच्या मिटिंगला. तिथं महिलांनी 10-20 रुपये गोळा करून मला एक असं त्या रुमालामध्ये बांधून दिले. आमचे असलम शेख नावाचे कार्यकर्ते आहेत आपले संग्रामपूर तालुक्यातले. त्यांच्या पोराचा गल्ला होता, गल्लाच्या गल्ला आणून दिला हो या लोकसभेच्या निवडणुकीला. मला कधी कधी वाटतं खरंच मी त्या पात्रतेचा आहे का नाहीये, माझी लायकी आहे का नाहीये. किती प्रेम लोकांचं असावं. हे प्रेम या चळवळीवर आहे. लक्षात ठेवा, कुणीतरी आपला आवाज उचलला पाहिजे. रवी महानकरांची जात तुम्हाला माहिती आहे का? माहिती कोणाला? मग तुम्ही कशाला टाळ्या वाजवल्या? त्यांच्या कर्तृत्वाला वाजवल्या. त्यांच्या घरच्या प्रॉपर्टीला नाही, जातीला नाही, धर्माला नाही, पक्षाला नाही वाजवल्या. तुम्ही त्यांनी केलेल्या कामाला टाळ्या वाजवल्या, कारण ते तुमची भाषा तिथे बोलले. लक्षात ठेवा, रवी महानकरांसारखे हजारो तरुण या महाराष्ट्रामध्ये तयार झाले पाहिजे. लक्षात ठेवा. जसं मला कळलं, मी ठाणेदारांना फोन केला तिथल्या. अहो म्हटलं गुन्हे बिन्हे दाखल करू नका, शेतकरी आहे नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू. परवा सोनेवाडीच्या प्रकरणात सुद्धा मी पोलीस अधिकाऱ्यांना फोन केला. तुम्ही जर त्यांचे बोर्ड काढत असाल, आंदोलन मोडायचा प्रयत्न करत असाल तर मी सुद्धा रस्त्यावर उतरेन. मी आलो की काय होतं म्हणलं तुम्हाला माहिती आहे. मी आलो की निघालच आहे. ते म्हणते आम्ही काहीच करत नाही, तुम्ही येऊ नका. तुम्ही आले की मग मीडिया येतो, मीडिया आला की धिंगाणा होतोय, भानगड होती, सगळं कार्यक्रम होतो. तर सांगायचं तात्पर्य असं की आपल्याला ही सोयाबीन कापसाची लढाई थांबवायची नाही. आता काही लोक काय म्हणते, मग आमचं सोयाबीन कापूस इकला आता. आता मला सांगा,
म्हणजे केलं तरी भानगड, नाही केलं तरी भानगड, केलं तर काऊन केलं, म्हणजे असं असं काऊन करता तुम्ही? जसं अजूनही 50, 60, 70% लोकांच्या घरात सोयाबीन आहे. 50% लोकांच्या घरात आहे ना. मागच्या वर्षीचं सोयाबीन आहे अजून, मागच्या वर्षीचा कापूस आहे लोकांच्या घरात अजून. मी सांगितलं काल पालकमंत्र्यांची आमची पण भेट झाली सिंदखेड राजाला जिजाऊ राजवाड्यावर. त्यांनाही सांगितलं की साहेब अजूनही 50-60% लोकांच्या घरात सोयाबीन कापूस आहे, तुम्ही काहीतरी डोकं लावा या प्रश्नावर, आपण काहीतरी करावं असे हात जोडून तुम्हाला विनंती आहे. सांगायचं तात्पर्य असं की आता जर यांच्याकडनं सोयाबीन कापसाला भाव देणं होत नसेल तर खासगी बाजारामध्ये आम्ही 9,000 भाव मागतोय. मिळणारा भाव आणि बाजारात आम्ही मागणारा भाव याच्यातला भाव फरक बोनसच्या रूपाने आमच्या पत्रात टाका. ही नव्यानं मागणी आज आम्ही त्या ठिकाणी, बरोबर आहे. बोनस दिला होता की नाही एकदा त्यांनी? असा मला वाटतं 2-3 वर्षापूर्वी दिलाय, 2-4 वर्षापूर्वी हरभऱ्याला दिलता. तसा बोनस द्यायला काय अडचण आहे? नाही ना केंद्रवाले तुमचं ऐकत, राज्यवाल्यांना सांगू काढा थोडे पैसे राज्याच्या तिजोरीतले. जरा नगर विकासचा आमदारांना 40-50 आमदारांना पैसे देऊ नये, नगर विकासचे थोडेसे कमी करा आणि इकडे शेतकऱ्याला बोनसच्या रूपाने पैसे द्या ना. फरक काय पडतो? एवढं मोठ्याची नुकसान भरपाई नाही, बोनची नाही, अधिवेशनात घोषणा केली पण देता कधी मेल्यावर, आणि त्याला मर्यादा लावली 3 हेक्टरची. आता ज्याची 20 एकर वावर आहे त्यानं काय करावं? काय करावं मला सांगा तुम्ही. ज्याचं 25 एकर वावर आहे त्यानं काय करावं? 3 हेक्टर म्हणजे किती? 7.5. तर सांगायचं तात्पर्य असं की सरसकट मदत द्या. त्या विमा कंपनीने घोळ घातला या वर्षी. 65,000 लोकांना पैसे भेटणारे बुलढाणा जिल्ह्यात या वर्षी. मागच्या वर्षी आपल्या आंदोलनामुळे 2.5 लाख लोकांना पैसे मिळाले होते, ज्याचा उल्लेख राजू भवनात तर तुमच्याशी बोलताना 3 लाख वाले आपले शेतकरी, काय नाव त्यांचं? अशोक भाऊ आहेत का गेले? हा. तर आपल्या लोकांचं कसं आहे, आता मागच्या वर्षी 2 पैसे आले की विम्याचे सगळ्यांनी आले पण 2.5 लाख लोकांना आले. तर लोकांना मागच्या वर्षीचं आले तर त्याचं काही बोलत नाही लोक. या वर्षीचा मेळ लावला म्हणते ना अजून, म्हणजे आता मागच्या वर्षी बद्दल धन्यवाद नाही. त्याच्या मागच्या वर्षी आपण सोयाबीनला 9,000 कापसाला 12,500 भाव मिळून दिला. दिल्लीत जाऊन बसलो, भानगडी केल्या, उपोषण केलं, सगळ्या दिल्लीपर्यंत गेलो. त्याचं ध्यानात ठेवत नाही बघा लोक की काय करते. आता पुढे मी बोलताना काय म्हणते माहितीये का? आणला का मग रविकांत तू करणं भाऊ, अरे छोट्या तू काय झाडा करायला गेला तिथं? तुला काम म्हणजे बाजरे आमचं काम आहे का ते? मागच्या आठवड्यात बातमी बुलढाण्याच्या आमदाराची हा किंवा त्यांनी शिंदे साहेबांकडं कापसाची सोयाबीनच्या भावाची मागणी केली आणि ते आता मंजूर करून आणलं आहे. त्याचा व्हिडिओ दाखवा बरं मला सभागृहातला. काही त्याचं बातमी आहे. यायचं काय झालंय, यायला असं वाटतं रविकांत तुपकर आंदोलन करतंय, काही ना काही आता भेटून देतंय म्हणून ही बातमी सोडून देत पेपरला की आम्ही मागणी केली बघा. आणि एखादा व्हिडिओ बोलताना तिकडचा सभागृहामध्ये सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे असं एखादा आहे का? मग खबर द्याल मामा तुम्ही. काही त्याच्यात बातम्या ठोकू नये. तुमच्यात संभ्रम तयार करायचा, तुम्हाला कन्फ्युज करायचं असं या सगळ्या शेतकऱ्याच्या अस्तित्वाची लक्षात ठेवा. तिकडे पश्चिम महाराष्ट्रात ऊसावाले लोक कसे एका ठिकाणी येते, कसे येतात ते एका ठिकाणी दुधावाले, ऊसावाले, कांद्यावाले कसे भाव घेते. खरं ते काय करते, बटन बी दाबतात ना. नुसतं आंदोलन करून होत नाही, बटन दाबावं लागतंय. यायला तुमची भीती वाटली पाहिजे. आज तुम्ही बटन नीट दाबले नाही हे काय म्हणतील, ये आंदोलन तो चलते रहता है, आंदोलन करता है, इसको अटक करते वो चलते रहता है, वो उनका काम ही है. बरोबर आहे की नाही? तुम्ही त्या असं माझं काय म्हणणं आहे, आतापासून फुसफुस करायला सुरू करा. तू फक्त भेटत मला काय, तू डसतोच आम्ही आता 5 वर्ष 15 वर्ष लोक येऊन पाहिलं नाही आहे ना. आणि आता त्याचे जवळचे लोक गावागावात घेऊन राहिले. तुम्हाला सभागृह पाहिजे का? तुम्हाला मंदिर पाहिजे का? वाकीचे लोक सांगायचं मग तुमच्या गावाच्या, बरोबर आहे बाबा. तिथे गेले यायचे लोक, हे वाकीवाले लोक म्हणजे तुमचं काही इथे पाहिजे. तुम्ही आता पहिले नाही का रेट 15 वर्षात पहिल्यांदा गाव दिसलं आमचं तुम्हाला. मग सांगितलं म्हणजे गावकऱ्यांच्या तुमच्या आता आम्ही जे घ्यायच्या ते रवी मुरान पाठवतो म्हणजे तुम्ही चालला ना असं मला सांगत होते ती सगळी मंडळी. तर सगळ्या गावात तीच परिस्थिती आहे. काय झाली भानगड तुम्हाला मी सांगू का? आमच्या भागातला एक माणूस खामगावला गेला सोयाबीन विकायला. तुम्ही मग ऐकला असेल ते टीव्हीवर याच्यावर. हा त्याचा आणलाय 50,000 खिसा.
बस स्टँडवर सगळे लोक जमले बस स्टँडवर. जसे तुम्ही कसे लोक जमा झाले तुमच्यामुळे त्या दिवशी तुम्ही नावडं केला तर आज लोक जमले होते याच्या तिथे असे पाहत होते लोक हसत होते. म्हणजे हसता काय ही खबर नाही त्याच्यावर. त्या माणसाचा खिसा 50,000चा चोरायला हल्ला. सगळे लोक जमले. काय झालं म्हातारा रडू राहिला. ते 50,000 होते पुरे सोयाबीनचे. भाड्याला पैसे नाही जेवायला पैसे नाही म्हणे. एवढ्या गर्दीत एक सज्जन माणूस पुढे आला आणि ते खिशातले 500 काढले दिले. म्हणजे जेवण करा भाड्याला पैसे घ्यायला काय अडचण असेल मला नंबर घ्या मला फोन करा. ते म्हातारा घरी गेलं. बायकोल म्हणे 50,000 खिसा आणला. 50,000 काही आपल्याला शिवत नव्हते म्हणे. पण एक सज्जन माणूस भेटला म्हणे देव माणूस. त्या माणसाला मला भाड्याला 500 रुपये दिले म्हणे. त्या माणसाला आपल्या घरी जेवायला बोलवायचं आहे म्हणे. ती त्याला फोन करणार आहे म्हणे. आणि 4 दिवसाला त्या म्हाताराला कळलं ज्यानं त्याला भाड्याला 500 रुपये दिले होते त्यानं 50,000 खिसा आणला होता. तसं तुमचं होईल. तुमचं सोयाबीन काप सगळ्यांनी लाख आणि खिसा आणलाय आणि आता म्हणजे घे 2,000. आपण राग आला होतो ऑनलाईन करायचं. आता 60 वर्षाच्या वर 3-3 हजार रुपये देणार आहे. बोलू नका दिलंय ती फक्त निवडणुकी पुरतं येऊ. आता काय सांगा तुम्हाला माहिती ना काही म्हणजे आता या 1 महिना तर काही बी त्याच्यात तू म्हणते सोयाबीन कापसाचा भाव सोडून नुकसान भरपाई सोडून काही मागा द्याल तुम्ही. भिकारी का बोल. अरे या देशाला पुसण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. मग या देशाचे पंतप्रधान टाटा बिर्ला अंबानीच्या ताटातला कण आणि कण आमच्या मायबापाच्या घामाच्या थेंबातून आलेला आहे. हे राज्यकर्त्यांनी विसरता कामा नये. टाटा बिर्ला अंबानीच्या कारखान्यात काय तयार होत. आणि म्हणून माझं तुम्हाला सांगणं आहे ही लढाई यांच्या वतनदाऱ्या उद्ध्वस्त करण्यासाठीची लढाई आहे. यांचे राजवाडे आपल्याला उद्ध्वस्त करायचे. यांच्या राजकीय गळे आपल्याला उद्ध्वस्त करायचे. ही त्याच्यासाठीची लढाई आहे. रविकांत तुपकर फाटका कार्यकर्ता आहे. मी तुमच्या पोटचा आहे. मी तुमची भाषा बोलतो म्हणून हे पुढारी मला विरोध करतात. मी त्यांना काही समजत नाही. जोपर्यंत तुम्ही सगळे लोक माझ्या सोबत आहे मी यांना काय या सरकारला सुद्धा घाबरत नाही. आता मला तुरुंगात टाकायचा डाव सुरू आहे त्यांचा. 1 वर्ष याला तुरुंगात टाका निवडणूक आली म्हणून. अरे तुम्ही तुरुंगात जरी टाकलं तर तुरुंगातून सुद्धा हे शेतकरी माझा फॉर्म भरतील पण मागणार नाही. मी त्याची चिंता करत नाही. मी त्याची पर्वा करत नाही. आणि म्हणून तुम्हाला सांगतो भावांनो येणाऱ्या काळामध्ये काही चर्चा करू नका. शेतकरी म्हणून शेतमजूर म्हणून एका ठिकाणी या अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आणि तुम्हाला कोण जरी काही सांगत असलं की मग रविकांत तुपकर मॅनेज झाले. आता मॅनेज व्हायला काय तिथे काही ठेवले आपल्यासाठी काय मला सांगा बरं तुम्ही. म्हणजे कशावरही आमच्यावर आरोप करायचे का. आम्ही आमचे लेकरं बाळा उन्हात ठेवतो. आम्ही घरादारावर कृषीपत्र ठेवतो. अरे शेतकरी सगळ्यांना काम करणार हे सगळी मंडळी घरादारावर कृषीपत्र ठेवून आयुष्यभर लोकांसाठी आम्ही काम केलं. काय चूक केली मला सांग. अशा पद्धतीनं जर हे लोक खोटारडे आरोप करत असतील तर त्याची उत्तर देणं हे तुमचं काम आहे. लक्षात ठेवा. अरे किमान मी लढतो तरी किमान मी भांडतो तरी मी तुमची भाषा तरी बोलतो. दुसरं कोण बोलतो मला सांगा बरं तुम्ही दाखवा. हे जे माझ्यावर आरोप करतात हे बोलतात का. आणि म्हणून तुम्हाला माझं सांगणं आहे तुम्ही याचा उल्लेख केला मामा की धरणं भारत भाऊनं केली. हे भारत भाऊनं केलं. आता हे वैनगंगा नळगंगा प्रकल्पाचं श्रेय घ्यायला चाललंय. ते भारत भाऊच्या हातचं आहे. म्हणजे नागपूरचं पूर्व विदर्भातलं वैनगंगेचं पाणी इकडं पैनगंगेत आणायचं याचा पहिला प्रस्ताव त्यावेळेस 25 कोटी रुपये खर्च करून पहिला सर्वे भारत भाऊ गोंधळेंनी त्या काळामध्ये केलेला. लोकांना माहित नाही. आणि आयत्या पीठावरही कुठे राहिले. आता वैनगंगा नळगंगा आम्ही केला. अरे तुमचा काय संबंध आहे. तुम्हाला समजतं का वैनगंगा नळगंगा. तंबाखू तरी स्वतःच पैशाने खाता का तुम्ही. हा 85% काम उद्धव ठाकरेच्या काळात झालेलं आहे. हा पंतप्रधानांनी केलं. अहो ना लेकरं दुसऱ्याचे नाव हे ठेवायले. मला आजारी वाटत नाही कोणाचं लेकरू आपलं म्हणते. अरे जलपुरुष भारत भाऊ गोंधळे हा राजकारणातला आदर्श माणूस आहे. त्या माणसाच्या काळातला वैनगंगा काय सांगता तुम्ही. भारत भाऊंनी मला काही वर्षांपूर्वी बोलून घेतलं होतं. देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना मला सांगितलं रविकांत आता मी फार मुंबईला जाऊ शकत नाही. तुम्ही हा वैनगंगा नळगंगाचा प्रश्न हाती घ्या. तुम्हाला आठवत असेल
आणि भारत भाऊंनी सगळे कागद मला दिले. मी ते घेऊन मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे गेलो. अहो म्हणलं हे वैनगंगाचं पाणी नळगंगेत आणायच्या ऐवजी हे मराठवाड्यात घालून राहिले म्हणलं इकडं यवतमाळ मार्गे, ते थांबवा, ते पाणी आम्हाला आलं पाहिजे. माझ्याकडे कागदपत्री व्यवहार आहे त्याचा सगळा, कागदपत्र आहेत माझ्याकडे. भारत भाऊंनी सांगितलं तशा पद्धतीने मी मुंबईला गेलो, तुम्हाला आठवत असेल. आणि हे आता वनगंगा नळगंगा आम्ही आणला, खामगाव जालना आम्ही आणला. अरे खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी उपोषणाला बसलेले चिखलीला लोक, समिती रेल्वे लोक आंदोलन समिती, मी उद्या त्यांना भेटायला जाणार आहे. आणि मी सरकारला सांगतो, या खामगाव जालना रेल्वे मार्गाचा प्रश्न जर का तातडीने काढला नाही तर रेल्वे रोक आंदोलन समितीच्या आंदोलनात मी सुद्धा शेतकऱ्यांना घेऊन ताकदीने उतरणार आहे. 15 वर्षापासून ऐकू ना ते खामगाव जालना खामगाव जालना खामगाव जालना. आणि हे जर आम्ही शेतकरी भिडला सुद्धा करून टाकला असता. आता आमच्याकडे एक नवीन आलंय, पुन्हा नवीन एक मार्ग सुरू होत आहे आमच्याकडे. मलकापूर पहाड फोडून बुलढाणा मार्ग आहे संभाजीनगर. कागदावर सर्वे नाही, कुठे काहीच नाही, काही जजच मिळालं नाही. काही बोलते दोन लोक, अहो काहीच नाही. मी स्वतः फोन लावला रेल्वे विभागात, म्हणलं काय ते म्हणजे ऐसा तो कुछ भी नाहीये. आणि इकडे सांगते लोकांना, तुम्ही यार काही म्हणा, तुम्ही यार म्हणा ताजमहल हमारे मिसाळवाडी में होणार, ते म्हणजे 8 दिन में आ जाएगा. आता निवडणुका आल्यावर तर तुम्ही काही बी म्हणत आहे. हा आता परवा आपल्या एका पोराला व्हिडिओ केला, या त्याचं बी बरोबर आहे विचारायचं, कुठला आहे मला तो माहित नाही. आता आपल्या भागातला असलं कुठला तरी, त्यानं चांगला व्हिडिओ केलाय. त्यानं सांगितलं की तुम्ही सोयाबीन आयात करता, तुम्ही कांदा आयात करता, तुम्ही कापूस आयात करता. अरे म्हणे आम्हाला पुरी भेटून यायला 5-50 हजार घोड्या बसायला पुरी आयात करा. ते बरोबर बोललंय. आता ते मला सापडून नाही कुठला माणूस आहे, पण माहिती ते खरं बोललंय. कुठले रे? हा हे आमचा अमोल देवकर शोधून देतो. हा भाऊ ते रीलवाले तुमच्या ध्यानात येते. माहिती त्याला सल्यूट केला पाहिजे, भारी डोकं लावलं त्याला. त्याचं काय चूक मला सांगा बरं तुम्ही. कोण भेटवाय ना काय? 100 बिना लग्नाची येत प्रत्येक गावात आपले. हा परेशान झाले ते पोरं, पुरी भेटवायला. चांगली सुंदर पोरगी असली कोणाला जाते नोकरीवाला जाते, नाकाड वेळेला बरी असली रंगान सावळी कोणाला जाते दुकानदाराला व्यापार. 3 नंबर तुमच्याकडं. पोरगी हेमाडी पोरगा बी हेमाडे, लेकर कशी होती हेमाडे. माया पुल्लू मुल्लू बापू हुल्लू मुल्लू दोघांच्या पोटी वालेराचं पिल्लू. म्हणजे आपली निराळी जात तयार होते. नेपाळ्यामध्ये ती सोलापूर ते नेपाळी गोष्ट कोण कोयते नेपाळचं स्वेटर ठिकाणी येईल. माहिती तुम्ही दिल्लीला जा आणि असं जॅकेट गिकेट घाला आणि मस्त दाढी गिडी करून असं फरकी मारून जा. मी बंबई आपलं घाल फडा सांगतो तुम्ही सवाल. ही आपली अवस्था आहे राजा. काय वेळ आहे का आपला? खरं सांगा बरं तुम्ही. 3ऱ्या नंबरची पोरगी म्हणलं तुम्हाला 5व्या नंबरची भेटायला तयार नाही आपल्याला. आता पुढे हुंडे द्यावं लागू राहिला आतून. जशी जशी सोयरीक मूर्ती तसं एकर वाढत आहे. सोयरीक पक्की झाल्याशिवाय लोक गावात सांगत नाही. कारण का फिरवायचं हे वावर बी आपलं सोयरीक करू आहे लोक. आता लय कठीण नाही. आणि असं जर चाललं ते पोटे डिप्रेशन मध्ये जातील आणि हे डिप्रेशन मध्ये गेले की माहिती तुमच्या सारखे हातात घेतील. मग हे तुला घेतील हे आपल्याला आंदोलन कसं करावं लागेल तुम्हाला मी सांगतो. ते जरांगे पाटलावर करावं लागेल. याला नाकाबंदीच करणे पुढे आपल्याला तेव्हा मेळ बसतोय आपला. काय म्हणणं तुमचं? त्याच्याशिवाय आपला मेळच खात नाही. नाकाबंदी गावबंदी तर करूच, पण याची नाकाबंदी याला बाहेर निपडता आला पाहिजे. असं करावं लागणार आहे आपल्याला. लोक म्हणजे तुम्ही सरकारसोबत चर्चा करून केली, मग आता कोणासोबत करू? अमेरिकेच्या राष्ट्रपती सोबत करू? अरे सरकारने चर्चेला बरोबर तर जावं लागलं. नाही तर ते म्हणतील आम्ही याला बोलून राहिलो, यायला तयार नाही. ठसमी बा या अंकारी बा. चर्चा तुम्ही किती वेळा बोलवा, चर्चा करायला तुम्ही किती वेळा बोलवा, आम्ही यायला तयार आहे. चर्चेतून मार्ग निघत असतो, संवादातून मार्ग निघत असतो. आणि म्हणून चर्चा केली पाहिजे. अजूनही सरकारने बोलवलं तर आम्ही चर्चेला जाऊ, पण त्याच्यातून काही आउटपुट आलं पाहिजे ना. लोकांना वाटतं या मिटिंग केली म्हणजे मिळत बसला पाहिजे. एवढं सोपं आहे की नाही? आणि इंग्रजांना 150 वर्ष लागले होते. आणि आपले लोक काय होते गेलते का मोर्चात मानला भाव. अरे चोट्या
शिवाजी महाराजांना शाहिस्ते खानाचे बोटं कापून आणले होते माहिती का तुम्हाला? हा, छत्रपती शिवाजी महाराजांना शाहिस्ते खानाचे बोटं कापून आणले. आता आपल्यासारख्या अवलाद जर त्या काळात तिघाची उद्यान काय म्हणला? नाही नाही, बोटच आणले, मुंडकटी आणलं मग काय खरंय मग बोट आणले. अरे बाबा, पहिले बोट, मग हात, मग पाय, मग डोकं, असं करावं लागतोय. मिळ सोपा खेळ आहे का? हा, आता मी काय करायचं शिल्लक ठेवलंय आंदोलनात सांगा. मग लेकरं इथे, मग बायको इथे, मायची शपथ घेऊन सांगतो, लेकराची शपथ, फक्त जीव द्यायचा राहिला मग. आता तू म्हणतो तर तो बी देतो. देऊ का? जितकं शिल्लक राहिलं आता फक्त. आणि काय केलं पाहिजे मला सांगा तुम्ही. आता हे एक महिन्यात आता तसं मी भोगलं ना, असं मी भोगलं. मायच्या घ्यायला दणका द्या, आणि जर तुम्ही दणका नाही दिला तर मायची शपथ तुमच्या बाजूला पुन्हा दुसरा कोणी लढायला तयार होणार नाही. आयुष्याची धारा ठेवा. एकदा तर खेळ खराब लागतो यायचा. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये जे वातावरण तयार झालेलं आहे, तुम्ही कुठे बी जा, बरोबर लोक विचारते घाटाखाली कसं काय, इकडच्या पेक्षा तिकडे जे असं पेटेलं वातावरण आपलं. हा, जाईल त्या गावात. म्हणजे मला फिकिरी की मी एवढ्या गावात आता कसं पोचू, पण मी पोचणार. प्रत्येक गावात मी जाणार आहे, प्रत्येक घरापर्यंत मी जाणार आहे आणि लोकांमध्ये जाणार आहे. त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे की ही, हा, आता ते तुम्हाला सांगतो, ते बूथची मिटिंग घेतली आम्ही बुलढाण्याला एक मध्ये, आणि बूथ प्रमुखांची. अहो, लोक स्पर्धा करू राहिले, आम्हाला बूथवर घ्या, आम्हाला बूथवर घ्या. एका बूथवर 25-25 पोरांची यादी तयार झाली. आणि या लोकांना बूथला एजंट बी भेटेल तयार नाही. बरोबर आहे का? गुपचूप करतात ते चोरून. आपल्याला पुण्यात फिरवायला लोक, म्हणजे इतकं उत्स्फूर्त वातावरण लोकांचं आहे. दुसरी काय भानगडे पुन्हा हिमायावर एक आरोप करते, ती उभं राहत नाही म्हणते. हा, ते काय म्हणतात, हे उभं राहत नाही. आता झालंय काय तुम्हाला माहित पाहिजे ही गोष्ट. 2014 साली मला राजू शेट्टी सांगितलं लोकसभेची तयारी करा. तयारी केली. निवडणूक लढणं काय वाईट आहे का? मग चोरायला लढवून बाकीचे आपल्यासारख्या इमानदार लोकांकडून नुसते झाडे थांबड करा का? नुसतं जेलात जा. त्याने माझ्यासोबत युती केली, जागा सोडली. मग चिखलीत तयारी करायला सांगितलं, चिखलीत तयारी केली. तेव्हा मी जागा दिलेली मला. मग त्या जागेच्या बदल्यात मला महामंडळ दिलं. मग ते देवेंद्र फडणवीसांनी मला सांगितलं की बाबा तू अपक्ष लढू नको, बंड खुरी करू नको, तुला देतो. महामंडळाचा अध्यक्ष झालो. ती उजाडगावची पाटील होती, 50 लाख कर्ज झालं त्या महामंडळात माझ्यावर. डिझेलला पैसे नव्हते त्याच्यात, मायच्या 4,500 रुपये डिझेलला भेटायचे महिन्याला. 7,500 रुपये मानधन ते बी गेली नाही. नुसताच मी आम्ही म्हणलं संडाला चालला का, बैस लाल दिवा चाल मला करता का? याच्या लग्नात तर नवरदेव लाल दिवाच्या गाडीत गेलता. म्हणजे लाल दिवा म्हणलं जाऊ दे, झोपडी लोक आता जर लोक आहेतच लोक. पण त्या राजीनामा दिला शेतकऱ्याच्या प्रश्नावर, एसटीनं गावाकडे आलो, हे का नाही सांगायचं पुढे. अरे मला जर सत्ता प्यारी असती, मला जर सत्तेची लालसा असती, तर लाल दिवा सोडून आलो असतो का? आलो असतो? लाल दिवाला लात मारून एसटीनं गावाकडे आलो. मग यांनी मला पुन्हा सांगितलं तुम्ही लोकसभेची तयारी करा. बुलढाण्यात पुन्हा केली. पुन्हा यायला काँग्रेस राष्ट्रवादीची युती केली. मला जागा दिली. म्हणजे तुम्हाला एमएलसी आमदार करतो. आणि ते आमदार बी केलं नाही, बोंबलत गेलं. मी नेत्याचा आदेश म्हणून शिरसावंत ठेवून थांबलो. चळवळ टिकली पाहिजे, गालबोट लागू नये म्हणून थांबलो. आणि लोकांना खरी काय वाटतंय, आता वर जागा सोडली नाही किंवा सोडली नाही त्याच्यामुळे लोकांना वाटतं लढत करून नाही, म्हणून हे लोक असा आरोप करतात. म्हणून यावर्षी मी सांगितलं राजू शेट्टींना ज्याच्याशी युती करायची तिकडे तुम्हाला लखला बसो. आमच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी ठरवलं लढवायचं, आम्ही लढणार. बरोबर आहे का? आणि काय त्याची चिंता आणि पर्वा करायची नाही. लोक समोर असल्यावर काय करायचं? अरे रविकांत तुपकरनं 20 वर्षामध्ये माझ्याकडे 1 रुपया सुद्धा नाही. भ्रष्टाचार न करता मी राजकारणात जिवंत राहिलो, ते तुमच्यासारख्या लोकांच्या ताकदीवर जिवंत राहिलो. आजही मी 1 रुपया कमवत नाही. माझी बायको वकिली करते, घर चालवते. मी 1 रुपया सुद्धा चुकीच्या मार्गाने आजपर्यंत कोणाकडून घेतलेला नाही. आणि घेतला असता तर मी इतका टिकलो असतो का, एवढं बोललो असतो का? माझ्या विषयीला कोणाचं खरकट नाही, लक्षात ठेवा. तुमचं प्रेम हे कायम मला लढायला ऊर्जा देतं, बळ देतं. म्हणून ही लढाई भावांनो आपली ताकदीनं सुरू आहे. आज म्हणे चिखलीला मुख्यमंत्री आलते म्हणे, त्यांच्या काय पक्षाचा मेळावा होता का? काय होता विनायकर होते? कार्यकर्ता मेळावा, त्याच्या बचत गटाच्या बाया. काय मेळ या
आणि त्याच्यात त्याला दुसरं चाललंय, त्याच्यात लोक नेले, त्याच्यात कर्मचारी काय, बचत गटाचे काय मिळेल, काय धंदा आहे, लोकांना गाड्या वापस पाठवल्या होत्या याच्या. मग तर आता जरा तुम्ही आक्रमक व्हा आणि राजकीय पक्षात काम करणाऱ्या लोकांना विनंती आहे, वाईट वाटून घेऊ नका आमच्या बोलण्याचं. तुम्ही कोणासाठी जरी काम करत असाल तर एकदा शेतकऱ्यासाठी काम करा, असं माझी तुम्हाला विनंती. अरे बचत गटाच्या बाया ते आश्वासन देऊन राहिले, बरं त्याच खरं नाही हा घ्या तुम्ही बाया हो. हे काय म्हणते तुम्हाला आम्ही पैसे देऊन अनुदान देऊन काहीच नाही, तुम्ही कर्जबाजारी त्या फायनान्स मुळे जुमलाबाजी आहे, याच्या नादी लागू नका. हे तुम्हाला भूलभुलया करतील. यायनं काय केलं, आपल्यात जाती धर्मात विभागलं, आपल्यात काही लोकांना अनुदान दिलं, काही लोकांना दिलं नाही. आता बचत गटाच्या बाहेर तुमच्यापासून अलग करून राहिले, म्हणजे हे असे खेळच करून राहिले. जरा दोन दोस्त असले की एकाला अनुदान द्यायचं, दुसऱ्याला सोडून द्यायचं. म्हणजे तो काय भांडण, तुला भेटलं मला भेटलं मी ते देणार आहे. याच्या नादी लागू नका. माहिती सांगतो तुम्हाला, पण लय पैसे वाटणार आहेत त्यातही. हा या पासून तुम्हाला मी सांगतो, पैशानं जर निवडणुका जिंकता आल्या असता तर देशाचा पंतप्रधान टाटा बिर्ला अंबानी झाला असता ना. आणि दादागिरीच्या भरोशावर आणि तलवारीच्या जोरावर जर निवडणुका जिंकता आल्या असता तर देशाचा पंतप्रधान दाऊद इब्राहिम झाला असता, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अरुण गवळी झाला असता. असं होतंय का? असं होत नाही. सामान्य लोकांना राग आला तर लोक काही बी करू शकतात, लक्षात ठेवा. माझं युवा पिढीलाही सांगणं आहे की आता तुम्हाला 2-3 पातळीवर ही लढाई लढावी लागेल. एक तर सरकारनं कसं सोयाबीन कापसाच्या भावात आपल्याला लुटलं ते सांगावं लागेल. यांचे बुरखे फाडावे लागतील. ते सोशल मीडियावर फेक अकाउंट काढून माझ्यावर टीका करतात, त्याला तुम्हाला उत्तर द्यावे लागतील शेतकरी या नात्यानं. लक्षात घ्या, सोशल मीडिया आपला शेतकऱ्यांच्या पोरांचा स्ट्रॉंग ठेवा. सरकारी नोकऱ्या आता तुम्हाला मिळणार नाही इथून पुढे. सगळा बोंबलाचा कार्यक्रम आहे. आत्महत्येच्या उंबरठ्यावर न्यून उभं केलं या सरकारनं आपल्याला पुढाऱ्यांनी. यांचा बदला येणाऱ्या या लढाईमध्ये आपल्याला घ्यायचा. लक्षात ठेवा, तरुण पोरांनी नागराच्या फळाच्या तलवारी करून या हरामखोरांना जाब विचारण्यासाठी रवी महानकरांसारख्या रस्त्यावर या आणि येणाऱ्या या निवडणुकीमध्ये यांना धमका द्या. आणि दुसरं, ती लढाई फक्त निवडणुकीपुरती नाहीये. आजची 13 तारीख आहे, उद्या असाच मेळावा मेकरला आहे, उकळी सुकळीला 14ला संध्याकाळी. 15 तारखेला लातूरमध्ये 10,000 लोकांचा मोर्चा मी काढतोय सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर लातूर जिल्ह्यामध्ये. मी महाराष्ट्रभर फिरतोय. 16 तारखेला खामगावमध्ये असाच मेळावा आहे. 17 तारखेला सिंदखेड राजाच्या उमरत मध्ये असाच मेळावा आहे. जिल्ह्याचा कानाकोपरा मी पिंजून काढणार आहे. गावगड्यातल्या सामान्य फाटक्या माणसाला बरोबर घेऊन ही सामान्य माणसाची लढाई, ती शेतकऱ्याच्या स्वातंत्र्याची लढाई म्हणून मी भावना येणाऱ्या काळामध्ये लढणार आहे. आणि याच्यासाठी पायाला भिंगी लावून मी गावागावात जाणार आहे. जो कोणी आमच्या मायेचे कुंकुपुसाची भाषा करणार असेल, आमच्या बापाला आत्महत्येच्या खाईत लोटणार असेल, त्या हरामखोरांचा बदला घेण्यासाठी आज नवा एल्गार या विशालवाडी गावातून या जिल्ह्यामध्ये पुकारला गेलेला आहे. आणि हिम्मत हारायची नाही. बचेंगे तो और लढेंगे और जीतेंगे. ही भावना मनामध्ये ठेवा. काही घाबरायचं नाही. 100 वर्षांनी मरायचंय, 60 वर्षांनी मरायचंय. आणि आज आता या क्षणाला पोलिसाच्या बंदुकीच्या गोळीमध्ये या लढाईच्या मैदानात मरायचंय हे ठरवून जगणारा मी कार्यकर्ता आहे. मी कधी घरादाराची पर्वा केली नाही, मी कधी माझ्या जीवाची पर्वा केली नाही. माझे आई वडील, माझे सगळे तुमचे ज्येष्ठ लोक मला काय समजून सांगतात की जीवाशी खेळू नको. पण भावांनो, मला माझा जीव महत्वाचा नाहीये. तुमच्यासाठी कुर्बान व्हायची वेळ आली तरी चालेल, पण मी मागं हटणार नाही अशी माझी भूमिका ठरलेली आहे. आणि म्हणून आता सगळा हा आंदोलनाचा सारी पाठ आपण हे मेळावे घेतल्यामुळे सरकारवर प्रेशर तयार होणार आहे, या पुढाऱ्यांवर प्रेशर तयार होणार आहे की गावागावातल्या शेतकऱ्याला काहीतरी द्यावं लागेल, नाहीतर रविकांत तुपकर आता आग लावत सुटलेला आहे. याचा परिणाम तिथं होत असतो. लक्षात ठेवा. बरोबर का चूक? आणि म्हणून ते गावागावात मेळावे होणं, यांच्यावरचं प्रेशर वाढवणं, यांची पोलखोल करणं हे आता भविष्य काळामध्ये काम आपलं सुरू झालेलं आहे. आणि दुसरं, आंदोलन थांबणार नाही.
मी आज नव्या आंदोलनाची घोषणा तुमच्या समोर करणार आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून आम्ही रस्त्यावर आहोत. तुम्ही सोयाबीनला भाव दिला नाही, कापसाला भाव दिला नाही, दुष्काळाची मदत आम्हाला दिली नाही, वन्य प्राण्याच्या त्रासाची नुकसान भरपाई नाही, शेतीला अजून कंपाऊंड केलेलं नाही. तुम्ही आम्हाला लुटण्याचं काम केलं. 4 दिवसामध्ये अजून 4 दिवस देतो. 4 दिवसामध्ये जर का तुम्ही निर्णय घेतला नाही तर 13 तारीख आहे, 18 तारखेपर्यंत निर्णय घ्या. नाही तर 19 तारखेला 19 जानेवारीला सकाळी 6 वाजता मलकापूरच्या रेल्वे स्टेशनवर दिल्लीला आणि गुजरातला जाणाऱ्या सगळ्या रेल्वे आम्ही रोखणार आहोत. हे सरकारला मी आज ठणकावून सांगतो. येणार की नाही येणार तुम्ही? असे कसे देत नाही? दिल्ली को ट्रेन जाएंगी नाही, गुजरात को ट्रेन जाएंगी नाही. अगर आमच्या मागण्या मान्य होणार नाही तर आता राजकीय लढाईचा लढूच, पण आता आंदोलनाची लढाई सुद्धा 19 तारखेला सकाळी 6 वाजता मलकापूरच्या रेल्वे स्टेशनला या. एकही रेल्वे गाडी तिथून आम्ही जाऊ देणार नाही. मोठ्या संख्येनं मलकापूरला येणार की नाही येणार? येणार. दिल्लीला जाणारी गाडी थांबल्यावर दिल्लीला आग लागते आणि गुजरातला जाणारी गाडी थांबल्यावर गुजरातला आग लागते. दिल्लीला आणि गुजरातला आग लागली पाहिजे अशी माझी भावना आहे. तुमचं काय म्हणणं आहे? बरोबर आहे का चूक आहे? खूप थांबलो. मलकापूर ठेवलं तर कापूस पट्ट्यातल्या तिकडच्या लोकांना पण यायला सोपं आहे. मलकापूरला काय होईल? जळगाव खान्देशचे जे कापूसवाले लोक आहेत ते मला रोज फोन करतात. आता ते पेटले जरा. हा, पण मला असं वाटतं मलकापूर सोयीचं राहील, कारण शेगावला गाड्या कमी थांबतात, मलकापूरला गाड्या जास्त थांबतात. थोडस इकडच्या लोकांना याला त्रास होईल, पण जळगाव खान्देशच्या पट्ट्यातले लोक त्या ठिकाणी येतील, त्यांना आपल्या आंदोलनात सहभागी व्हायचं. पण ठीक आहे, त्याच्यावर विचार करता येईल आपल्याला, असं काय नाही त्या सूचनेवर. पण 19 तारखेला सकाळी 6 वाजता ट्रेन अडवायची म्हणजे अडवायचं, हे तर फायनल. बरोबर? हा, बरं, मलकापूर फायनल करून टाकू. ते बरोबर आहे, विठ्ठलरावचं बरोबर आहे. त्या अनुभव आपला आहेच तो. आणि सकाळी पहाटे निघावं लागेल 4-5 वाजता घरून. तयारी आहे ना? घरून भाकरी घ्या, तिकडच चला. हा, आता जरांगे पाटला सोबत जातात की लोक, आपल्या सोबत यायला काय अडचण आहे शेतकरी आंदोलनामध्ये? उलट आपल्या आंदोलनाला जरांगे पाटलाने पाठिंबा दिलाय मागच्या त्या दिवशी मुंबईला जाताना. अशी ताकद एकवटली पाहिजे ना. तिथेही आंदोलन आपल्याला जोरात करायचं आहे. येणार ना? नाही तर मग मला लोक घरून फोन करू, काय झालं ते रेल्वेच्या गेले तुम्ही काय आंदोलन तिथून घेते मलकापूरला रेल्वे अडवायला, मग काही जमलं? अरे तू घरी काय तुला आम्हाला सांगतो संख्या लागेल का नाही तिथं? मी गाडी घोडी पाठवू शकत नाही. तुमच्या खर्चाने यायचं तिथे काही मग लगन ते माझ्या पुरात बार सर हे देखू मग याचं नाव घ्या. असे सगळं ठेवलं आम्ही का 1.5 वर्षानंतर ठेवलं, टाईमच भेटत नव्हतं काय करा. हा, नागपूरला आम्ही 1,500 लोक गेलो ना जाऊ. मग आता मलकापूर आपल्या जिल्ह्यात तिथे आलं पाहिजे की नाही? येणार की नाही येणार? मलकापूर जॉईन जर झाला ते तरी शेतकरी आपल्याला मिळणार, तर आपले बाकीचे शेतकरी एवढे साधे ना का समजू नाही. असं काही नाही, आता हळूहळू व्हायला लागलेलं आहे. हे पहा, एखादा माणूस आपल्या आंदोलनात आला नाही म्हणून त्याची भावना आपल्याविषयी चुकीची असं काही म्हणू नका. बरोबर की नाही? पण शक्यतोवर यायचा प्रयत्न करा आणि पक्ष धर्म बाजूला ठेवा आणि या. एक दणका रेल्वेचा मोठा द्यावाच लागतो. ती दिल्लीचीच अडवायची. हा, म्हणजे दिल्लीत बातमी जाते मग तिकडं क्या हो गया, किसानोंनी रेल अडवली, काय केली? सोयाबीन कपास केली. दणका. मी बरोबर असं पॉईंट पकडतो. मी कसं नट धरतोय, हा न धरतोय मी. आता ही सभा झाल्यावर उद्या मला टीका होईल याची. करू द्या टीका, मला काही फरक नाही पडत.
मी काही भीत नाही कोणा तुम्हाला मी सांगू. मी नगाड माणूस आहे, माझ्या आहेत काय आगे बी कुछ नाही पिछे बी कुछ नाही, पुरा नगाड आहे मी 100%. माझ्याजवळ काहीच नाही मागे पुढे. तुमचं मग पांगेलच काम आहे. हे सगळे पांगेल लोक एका ठिकाणी येऊ आणि प्रचंड मोठ्या संख्येनं 19 तारखेला सकाळी 4 वाजता घरून निघा आणि 6 वाजता मलकापुरात पोहोचा. 6 वाजता मलकापूरच्या स्टेशनवर सगळ्या रेल्वे आपल्याला अडवायच्या. या सोयाबीन कापसाची दरवाढ, नुकसान भरपाई, येलो मोजॅक, बोंडअळी आणि इतर सगळे मुद्दे घेऊन हे आंदोलन आपल्याला करायचं आहे. आणि याच्या बरोबरीनं 1-1.5 महिन्यानंतर जी लढाई मोठी होणार आहे, देशातलीच लढाई आहे, त्या देशाच्या लढाईमध्ये एक आदर्श उदाहरण या बुलढाणा जिल्ह्याला दाखवून दिलं शेतकऱ्यांनी की आपली ताकद काय आहे हे आपल्याला सगळ्या देशाला दाखवायचं. लक्षात ठेवा. आणि काही लोकांना वाटतं की मोठे लोक वकशे पडतील, मोठे लोक वकशे पडतील. आणि इंदिरा गांधी बी पाडलं होतं लोकांना, बरोबर आहे. काय असं काही नसतं. भले भले लोक खाली जातात वर जातात. आता ज्या 3-4 राज्यामध्ये तर कितीतरी कॅबिनेट मंत्री पाडून टाकले लोकांना. मग त्याच्यामुळं असं काही राहत नाही, हे डोक्यात ठेवा. कुछ भी हो सकता है. तुम्ही मनात घेतलं तर काय होऊ शकतं. आणि या सभेला आपण मनात घेतलं असं मी समजतो, बरोबर का चूक. मग तयारी आहे सगळ्यांची. परिवर्तन करायचं का. कोणाकोणाची तयारी. जरा हातवर करा, वर परिवर्तन करायचं. जरा असे हाताची मूठ घट्ट करा, हाताची मूठ घट्ट करा. याची तयारी सगळ्यांची तयारी आहे का. पक्की. शेतकरी एकजुटीचा, शेतमजूर एकजुटीचा, एक शेतकरी, एक शेतकरी. कोण म्हणतो देणार नाही. धन्यवाद. आता उशीर झालेला आहे कारण मलाही आमोण्याला अजून जायचं, एका ठिकाणी भेटायला आमोण्याची मंडळी आलेली आहे, तर त्यामुळे उशीर झाला. आणि तुम्ही मला वाटतं जेवणाची बी सोय केल्याचं मला कळलं. तर पहावर किती केलं. तुमचे मिसळवाडीवाल्याचे उपकार तर मरेपर्यंत विसरू शकत नाही मी. खूप केलं. यांच्या मिसळवाडीवाल्यांसाठी टाळ्या वाजवा बाहेरच्या लोकांनी. खरंच तुम्ही खूप केलं. तुमचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. अहो हे पुढे याला पैसे बी देण्यात लोक करत नाही. तुम्ही गावात वर्गणी केली, एवढा मोठा कार्यक्रम केला. आणि तुम्हाला खरं सांगू का, या नव्या एल्गाराची आणि परिवर्तनाची सुरुवात मला मिसळवाडी गावातूनच करायची होती. म्हणून ही तारीख द्यायला तुम्हाला लेट झालो. तुम्हाला वाटलं असेल तारीख काहून लांबू राहिले बा, पण म्हटलं या गावाचं योगदान आणि उत्साह प्रचंड आहे, इथून सुरुवात करू. हा मी चंग बांधला. मी माझ्या स्वप्नांची बाग लावणार आहे. बोललं का कोणी. मी माझ्या स्वप्नांची बाग लावणार आहे. काही स्वप्न स्वस्त आणि काही महाग लावणार आहे. या झोपडीतल्या देवांच्या देवत्वाची शपथ. या महालातल्या देवांना मी आग लावणार आहे. त्या महालातल्या देवांना मी आग लावणार आहे. आणि या सगळ्या पुढाऱ्यांसाठी जे जे आपल्याला विरोध करतात, ज्यांनी ज्यांनी शेतकऱ्याला लुबाडलं, ज्यांनी ज्यांनी या शेतकऱ्याच्या लढाईमध्ये विष कालवलं, त्यांच्यासाठी एकच सांगतो, राह में खतरे बहुत है, ठहरता कौन है. राह में खतरे बहुत है, ठहरता कौन है. मौत कल क्यों आज आ जाए, डरता कौन है. तेरे लश्कर के मुकाबिल मैं अकेला हूं, मगर फैसला मैदान में होगा, मरता कौन है. फैसला मैदान में होगा, मरता कौन है. धन्यवाद. सगळ्यांनी उभं राहा. आपल्याला राष्ट्रगीत घेऊन या कार्यक्रमाचा समारोप करायचा. राष्ट्रगीत घ्यायचं आहे. कॅमेऱ्याच्या साईडला थोडं लाईव्ह चालू. धन्यवाद भाऊ. या ठिकाणी जशा पद्धतीनं आपल्याला 1 लाख रुपयाचे या ठिकाणी वर्गणी लोकांनी जमा केली, तसंच एक छोटेखानी एक गोष्ट सांगायची राहिली की हे जर आपल्याला लाऊडस्पीकर वगैरे हे जे काही केलं आहे, हे सुद्धा तुमचा कार्यक्रम होता म्हणून या लाऊडस्पीकरवाल्यांनी कोणत्याही प्रकारचा निधी या ठिकाणी घेतला आहे. त्यांच्या सत्कारासाठी मी त्यांना समोर बोलवतो. अरिंद भाऊ परिहार, सकाराम भाऊ परिहार आणि गोटूभाऊ पवार यांनी समोर यावं व सन्मान्य रोहनी स्वतः त्यांचा सत्कार करावा अशी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी मी सर्वांना राष्ट्रगीतासाठी प्रचार करतो. प्लीज स्टार्ट. राष्ट्रगान सुरू करायचे. सुरू कर.
भारत माता की भारत माता की चला. या ठिकाणी बाहेरून आलेल्या मंडळींना आमच्या विठावाडी नगरीकडे विनंती आहे की कृपया या ठिकाणी जेवून जायचं आहे. आपला जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. जेवणाची व्यवस्था